नमस्कार. सगळ्या सभासदांचं मनापासून स्वागत. अंधेरी वाचन कट्ट्याचा आजचा आपला 49वा कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमाची संकल्पना प्रदीप पाटील यांचीच आहे. जरी ते आज हजर नाही तरी पण त्यांनी सांगितलं होतं की आपल्या अंधेरी वाचन कट्ट्याच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सभासदांनी कार्यक्रम सादर करावा. कारण पुढचा जो आपला कार्यक्रम आहे 50वा आवाज मिळतो पुढचा जो आपला कार्यक्रम आहे तो 50वा कार्यक्रम आहे. त्यामुळे तो कार्यक्रम खास करायचा त्यांनी ठरवलं आहे. तर मी सगळ्यांचं स्वागत करते. मी सुहा साठले. मला आवडलेल्या काही संजीवनी बोकील प्रसिद्ध कवयित्री त्यांच्या कवितांचं मी 2 कवितांचं वाचन करीन आणि त्याच्यानंतर माझी स्वतःची मुक्तछंदातली एक कविता किंवा स्फुटलेखन म्हणूया आपण ते मी सादर करते. तर ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील ह्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. कवयित्री, कादंबरीकार, बालसाहित्यकार आणि समीक्षक, शिक्षिका, कथाकार इत्यादी वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान आहे. अतिशय संवेदनशील मन आणि स्त्रियांविषयीचा जिव्हाळा त्यांच्या कवितांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. स्त्रीने स्वतःविषयी आग्रही असावं, नंतर कणखर असावा, दुबळेपणा सोडून द्यावा, अशा आशयाच्या त्यांच्या कविता असतात. सोपे अर्थपूर्ण शब्द ज्यामुळे कविताचा आशय अगदी स्पष्ट होतो. पहिली कविता मी वाचणार आहे. तिचं नाव आहे तुझी तू रहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. काटे जरी बोटी दुखतील, काटे जरी बोटी दुखतील, फुफाट्यात पावले जळतील, फुफाट्यात पावले जळतील. फक्त तुला आवडलेलीच फुले वेचीत राहा. फक्त तुला आवडलेली फुले वेचीत राहा. मुसळधार सरी येतील, मुसळधार सरी येतील, तुझ्या अंगावर विजवू बघतील. विझणाऱ्या ठिणगीवर हुंकर घालीत राहा. विझणाऱ्या ठिणगीवर हुंकर घालीत राहा. उसने मुकुट कुणी घालतील, जरीचे अंगारखे पेहरून सजतील. उसने मुकुट कुणी घालतील, जरीचे अंगारखे पेहरून सजतील. तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू व्हा. तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू व्हा. मग कुठेतरी कमळे फुलतील, मग कुठेतरी कमळे फुलतील. सुगंध घेऊन वारे येते. तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा. तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझे जग पहा. दुसरी कविता आहे, दुसरी कविता आहे आर्जव. एक छोटी चिमुरडी आपल्या आईला विनवणी करत असते की मला शाळेत जाऊ दे, माझी शाळा तू काही सोडू नकोस. माये ग माये नको ग तोडू माझी शाळा. माये ग माये नको ग तोडू माझी शाळा. लई लई शिकवून मोठं व्हायचंय मला. लई लई शिकवून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, तुमची पोरगी डोक्याला लई बेस आहे. तुमची पोरगी डोक्याला लई बेस आहे. तवापून एकच सपान पडलंय मला. तवापून एकच सपान पडलंय मला. लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं, बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं. भयांनाच पडतील बघ थोडंसं पैकं, भयांनाच पडतील बघ थोडंसं पैकं. पण एक नवं काम मिळणार नाही मला. पण एक नवं काम मिळणार नाही मला. लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. फाटे उठून रंगामंगाला बघण. फाटे उठून रंगामंगाला बघण. भाकरी मी भरावर थांबून टाकण. बकरीची घाण लोटून जाईन मी पाण्याला. बकरीची घाण लोटून जाईन मी पाण्याला. लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. थोड्याशा मी खर्चात नाही पाडणार तुला. थोड्याशा मी खर्चात नाही पाडणार तुला. गणवेश फाटलाय पण चालेल मला. गणवेश फाटलाय पण चालेल मला. रिबन नगं दप्तर नगं नगं पैसा खाऊला. रिबन नगं दप्तर नगं नगं पैसा खाऊला. लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. मी जाणते ग तुझ्या काळजाच्या कळा. मी जाणते ग तुझ्या काळजाच्या कळा. 5 कच्ची बच्ची मी दारुड्या दादला. 5 कच्ची बच्ची मी दारुड्या दादला. पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया. पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया.
लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. माये जेव्हा लई शिकून लंबर काढीन पाहिला, माये जेव्हा लई शिकून लंबर काढीन पाहिला, तेव्हा तुझे डोळे भरून येत्यांना घळघळा, तेव्हा तुझे डोळे भरून येत्यांना घळघळा. तो आसू हाय माझ्यासाठी सोन्याचा गोळा, तो आसू हाय माझ्यासाठी सोन्याचा गोळा. लई लई शिकून मोठं व्हायचंय मला, माये ग माये नको ग तोडू माझी शान. आता थोडंसं मी लिहिलेलं वाचून दाखवते. थोडंसं मला ऐकायला कंटाळ येणार नाही असं. वर्षानुवर्ष सहन करत आलीस तू, वर्षानुवर्ष सहन करत आलीस तू, दुय्यम म्हणून मिळालेली वागणूक, पुरुष अहंकारामुळे सतत होणारे अपमान अत्याचार हे असं चालू होतं काही वर्ष. पण हळूहळू तुझ्या लक्षात आलं आपल्यालाही मोकळा श्वास घेता येतो. हळूहळू तुझ्या लक्षात आलं आपल्यालाही मोकळा श्वास घेता येतो. आपल्यालाही स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण अबला नाही सबला आहोत हे जगाला दाखवून दिलेस. आपण अबला नाही सबला आहोत हे जगाला दाखवून दिलेस. मुलगी झाली प्रगती झाली ही फक्त कागदावरची अक्षरे. मुलगी झाली प्रगती झाली ही फक्त कागदावरची अक्षरे राहिली नाही. तुझ्यातही बुद्धिमत्ता आहे, सामर्थ्य आहे, अन्यायाला प्रतिकार करण्याची ताकद आहे हे तू सिद्ध केलंस. पुरुषी अत्याचाराला बळी न पडता अन्यायाला प्रतिकार करताना आलेले अपंगत्व स्वीकारून कृत्रिम पाय लावून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पद्मश्री अनुरिमा सिन्हा. अर्धांगवायूमुळे अपंगत्व आलेली पॅराप्लेजिक, ऑलिम्पिकमध्ये रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी अवनी लेखरा ही मूर्तिमंत उदाहरणं. महिला विश्वचषक कबड्डी, महिला विश्वचषक क्रिकेट ह्या तर किती अभिमानास्पद घटना. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यावर अमोल मुजुमदार या आपल्या गुरुपुढे हरमनप्रीत कौर आदराने नतमस्तक होते तेव्हा खरंच आपल्यालाही भरून येतं. जन्मदाते वडील, गुरु, मोठा भाऊ हे तर कायमच आदरणीय होते, आहेत आणि राहतील. पुरुषाशी शत्रुत्व कधीच नव्हतं. पुरुषाशी शत्रुत्व कधीच नव्हतं. फक्त अपेक्षा होती माणूस म्हणून समजून घेण्याची, मैत्रत्वाच्या नात्याने वागण्याची. सहकारी जोडीदार म्हणून समानतेच्या नात्यातून आलास तर आनंदाने तुझ्यासह, नाहीतर तुझ्याशिवायही जगण्याची तयारी आहेच की. तशीही एकल प्रवासी म्हणून जगभर प्रवास करतच असते. तशीही एकल प्रवासी म्हणून जगभर प्रवास करतच असते. इथे मला एक नमूद करावं असं वाटतं. आपल्या अंधेरी वाचन गटाचे संस्थापक श्री प्रदीप पाटील सर, तुमची मनापासून माफी मागते. स्त्रियांची संख्या आपल्या गटामध्ये जास्त आहे. तर आता मागे वळून पाहणे नाही, अन्यायाविरुद्ध लढणे हे तर सुरूच राहणार. आता मागे वळून पाहणे नाही, अन्यायाविरुद्ध लढणे हे तर सुरूच राहणार. स्वतःची प्रगती करत, इतरांना साथ देत आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच ध्येय ठेवणाऱ्या स्त्री शक्तीची मी अत्यंत ऋणी आहे. आता मी बोलावते संगीता मागील पूर्वे यांना. त्या मी संगीता मागील. मी माझंच लिखाण मी वाचणार आहे. मी स्वार्थ सुखासाठी लेखिका वगैरे नाही. माझ्या लेखाचं नाव आहे पाणी. 15 वर्षांपूर्वी आमच्या बिल्डिंगमधल्या एका चौकस प्रौढबाईंनी मला जरा घरी येतेस का असं विचारलं. मला का बरं बोलावलं असेल हा विचार करतच मी घरची दररोजची कामं लगबगीने आटपून त्यांच्या घरी गेले. त्या बाई एकदम खुश झाल्या. प्रत्येक गोष्टीचा कीस काढणाऱ्या या बाईंना सगळेच टाळत असतात. या शून्यबाईंना हे ठाऊक असल्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांच्या घरी गेले ह्याचा त्यांना फारच अप्रूप वाटलं. बऱ्याच वेळ इथल्या तिथल्या गप्पा झाल्या. माझ्या घरातल्यांची, आईबाबांची, मुलाची चौकशी करून झाली. तरी या बाईंनी मला विशेष विनंती करून घरी नक्की कशासाठी बोलावले आहे हेच त्या सांगत होत्या. मी थोड्या थोड्या अंतराने त्यांना त्याची आठवण करून देतो.
तरी त्या सोयीस्करपणे माझ्या प्रश्नाला टाळत होत्या. मग त्या किचनमध्ये गेल्या. त्यांचं ते ऐसपैस घर यावेळी अगदी चोखंदळपणे सजवलं होतं. हॉलला उत्तर आणि दक्षिणेकडे दोन्ही बाजूला मोठ्या खिडक्या होत्या. दक्षिणेच्या खिडकीतून जांभळाच्या झाडाच्या फांद्या आत डोकावत होत्या, तर उत्तरेच्या खिडकीत बदामाला छान हिरवीगार पानं आलेल्या फांद्या दिसत होत्या. बहुतेक कालच कळ्यांसारखी दिसणारी हिरवीगार नवी पालवी फुटली असणार. माझ्या मनात विचार आला. मी त्यांच्या हॉलचं निरीक्षण करत असतानाच त्या सरबत घेऊन बाहेर आल्या. मी त्यांचं चोखंदळपणे घर सजवल्याचं कौतुक केलंच आणि म्हणाले, किती छान विविध छटांची हिरवळ दिसते हो तुमच्या खिडक्यातून. ज्यांच्या दारात अशी झाडं असतात ना, त्यांच्या घरात भरपूर सुबत्ता नांदते असं म्हणतात. त्या एकदम मला म्हणाल्या, हो ना अगं संगीता, हेच तर दाखवण्यासाठी बोलण्यासाठी तुला बोलावले होते. अगं बघ ना, हिरव्या रंगाच्या किती वेगवेगळ्या छटा दिसत आहेत. थोडे दिवस आम्ही दोघं काही कामासाठी बाहेर गेलो. थंडीचे दिवस. या बदामाची पानं लालसर होऊन सगळी गळू लागली. झाड कसं एकदम ओकं बोकं झालं होतं बघ जाताना. काल आलो परगावाहून, तर बदामाला नाजूक कोवळी पालवी आलेली दिसली. आज त्या कळ्यांसारख्या दिसणाऱ्या पालवींची कोवळी पानं झाली. उद्या ती पानं मोठी होणार. 1-2 आठवड्यात या त्या कोवळ्या लुसलुशीत दिसणाऱ्या हिरव्या पानांचा रंग गडद हिरवा होणार आणि पान जरा जाड होणार. मग धुळीने ती आणखी गडद दिसणार. मग लालसर उगळणार. निसर्ग कसा विलक्षण असतो ने. अगं मला हे कोणाला तरी सांगायचं होतं. तुला माझं म्हणणं कळेल आणि मला हसणार नाही म्हणून तुला घरी बोलावलं. विषयाला हात कसा घालू हेच सुचत नव्हतं. पण तूच झाडांचा विषय काढला आणि मला बरं वाटलं. खूप छान वाटलं की मला काय म्हणायचं आहे हे तुला कळलं. कोणाशी असं काही बोलले तर लोक माझी टिंगल करतात गं. मी काहीही कष्ट न घेता नुसतं माझ्याशी बोलून त्यांना समाधान मिळालं, ह्याचंच समाधान मला मिळालं. प्रत्येक गोष्टीचा हीस पाडणाऱ्या अशी ओळख असणाऱ्या या बाईंच्या तरण स्वभावाचा प्रत्ययही मला आला. आम्ही मध्यंतरी 4 वर्ष परगावी राहतो. 2007 परत पार्ल्यात आल्यावर आमच्या शेजारच्या इमारतीचे पुनर्वसन झाल्याचे दिसले. पार्ल्यात जे काही जुने बंगले होते ते जाऊन त्या जागेवरती एकेकट्या इमारती उभ्या राहिल्या. आमची इमारतही अशीच एक. तर आमच्या शेजारच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कोणा एका कुटुंबात लहान मूल जन्माला आलं असावं असं मी माझ्या स्वयंपाकखोलीच्या खिडकीतून बघून अंदाज केला. आम्ही आमच्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर राहतो. तर त्या घरात मूल जन्माला आलं असावं असं मी माझ्या आईला सांगितलं. लगेच आईने अगं असं दुसऱ्यांच्या घरात डोकावू नये असं म्हटल्यावर मी म्हणाले, अगं डोकवावं लागतच नाही. भाजी चिरताना भांडी घासायला सहज समोर पाहिलं की आपसुकच दिसतं की. दररोज धुपाचा सुगंध येत होताच, पण आज त्यांनी खिडकीला टेकून एक बोर्ड ठेवला आहे. त्यावर 5 नावं लिहिलेली आहेत मुलग्यांची आणि फुगे बिगे चिकटवले. काल परवाच बारसं झालेलं असणार. काही दिवसांनी दुपट्यावर एक बाळ दिसलं. जोरजोरात पाय हलवत होतं ते. कदाचित त्या बाळाचे आजोबा असावे. ते वाटीतून काहीतरी खात होते आणि तेच छोटं बाळ आत्ता आपल्या पायांवर उभं राहून दुडू पाय आपटत आजोबांना मला पाहिजे मला पाहिजे हे तोंड उंचावून नुसत्या हुंकाराने सांगत होतं. तोंडात पायाचा अंगठा घालताना दिसणारं हे बाळ आत्ता आपल्या पायावर उभं होतं आणि लक्षात आलं की अरे काळही पुढे सरला की. असेच काही महिने गेले. आता तो छोटूसा मुलगा आजीबरोबर कुंडीत छोटं रोपटं लावत होता. मला मजा वाटत होती. आमच्याही हॉलच्या खिडकीतून जरा लांब असलेल्या त्या बदामाची पानं गळत होती. लवलवती पालवी येत होती, झूल होत होती आणि परत गळत होती. निसर्गचक्र अथांग चालत होतं. मी माझ्या संसारात बुडाले होते. पुन्हा त्या शेजारच्या इमारतीतून धुपाचा सुगंध दरवळला. कोणाच्या तरी घरी नवी पालवी जन्मलेली असणार असं मनात आलं. कोणाच्या घरात हे मात्र कळलं नव्हतं. थोड्याच महिन्यात एका पुरुषाचा मुलाला ओरडण्याचा आवाज आला
आणि पाठोपाठ त्या मुलाच्या रडण्याचा. तोच छोटा मुलगा 2.5-3 वर्षांचा झाला होता. त्याचा बाबा हातात एक छोटं बाळ घेऊन त्या रडणाऱ्या मुलाला आत्ता समजावत होता. बहुतेक त्या मुलाने त्या छोट्या बाळाची खोडी काढली असावी. मनात आलं, अच्छा, म्हणजे यांच्याच घरात नवी पालवी फुलली वाटतं. असेच अनेक दिवस सरले. ते छोटं बाळ मुलगी होती हे तिच्या केसांना बांधलेल्या बँडवरून लक्षात आलं. हळूहळू ती छोटी मुलगी मोठी होत होती. आजीबरोबर तो मुलगा दररोज त्या कुंडीतल्या रोपट्यांना पाणी घालायचा आणि त्याची ती चिमुरडी बहीण त्या ओल्या मातीत खेळायची आणि आपले ते इवलेसे चिखलाने भरलेले हात खिडक्यांच्या काचांना लावून त्या इवल्याशा ठशांना आणि आपल्या इवल्याशा हातांना पाहून खिदळायची, टाळ्या पिटायची. आता दादा झालेला तिचा भाऊ जोरजोरात हसायचा. आणखी काही दिवस महिने गेले. आमच्या घरातली पिकली पानं 4 वर्षांच्या अंतराने एक एक करून गळाली. माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला. घर कसं सुनं झालं. स्वयंपाकघरातलं वावरणं कमी झालं तरी ती मुलं दिसतात का म्हणून मी आता मात्र मुद्दाम आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून त्या घरात डोकावू लागले. पण क्वचितच मुलं दिसत होती. एक दिवस अचानक मला रस्त्यात 2 मुलं जोरजोरात बडबड करत एका बाईचा हात धरून उड्या मारत चालताना दिसली. बहुतेक ती त्यांची आई असावी. मी कौतुकाने त्या मुलांकडे पाहिले. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. मी भर रस्त्यात जागच्या जागी थबकले. पाठमोऱ्या असणाऱ्या त्या स्टायलिश बाईबरोबर जाणारी ती मुलं माझ्या समोरच्या इमारतीतल्या त्या खालच्या खिडकीत दिसणारी, हो तीच मुलं आहेत हे ध्यानी आलं. कायम वरून पाहणाऱ्या या मुलांना मी समोर दिसूनही ओळखलं कसं नाही याचं मला आश्चर्यच वाटलं. अरे, हा तो मुलगा शाळेत जायला लागला की किती मोठा झाला. आणि ती इंग्लिशी चिमडी अखंड बडबड करत उड्या मारत चालली आहे. कशी वर्ष चालतात ना. आमच्या घरी रिनोव्हेशनचं काम काढलं. घराच्या खिडक्या बदलण्यासाठी काढल्या. ऊन पाऊस उंदीर यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून टार्पोलिन बांधलं. तेवढ्यात लॉकडाऊन सुरू झालं. 3-4 महिन्यांचं काम 18 महिन्यांनी संपलं आणि आम्ही आमच्या घरात पूर्ववत राहायला लागलो. पण आता आमच्या या नव्या नटलेल्या खिडकीतून त्या खालच्या खिडकीत कोणीच दिसत नाही. कुंडीतली रोपटी पार सुकून गेली. त्या मुलांचे आजी आजोबा दोघेच समोरासमोर असलेल्या सोफ्यावर बसलेले दिसतात. कोणाकडूनच कळलं की सासऱ्यांचं आणि सुनेचं पटत नव्हतं आणि म्हणून मुलाने वेगळं घर केलं असेलही. एकेकाने भरलेलं गोकुळ आता ओकं दिसतंय, त्यांचं आणि आमचंही. बदामामुळे गाडी पार्क करायला त्रास होतो म्हणून बदामाच्या झाडाची आहुती दिली गेली. आमच्या बेडरूमसमोरची आंबा, फणस, जांभूळ ही जुनी जाणती झाडंही अशाच काही कारणाने गेली. लवलवती पालवी गेली, चैतन्य निघून गेले. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्या चौकसबाई वर्षातील बरेच महिने आपल्या नवऱ्याबरोबर कुठेसं फक्त वृद्धांसाठी बांधलेल्या सेकंड होममध्ये राहण्यासाठी जातात. क्वचितच इथे येतात म्हणे. ती लवलवती पालवी, हिरवीगार पालवी आमच्या दोघींच्याही खिडकीतून दिसेनाशी झाली. धन्यवाद. म्हणजे कसं नाव नाही की पण साधारण बॅकग्राऊंड नाही, मी एक होममेकर. सॉरी जे आम्ही 10-10.5 वर्ष सारस्वत बँकेत नोकरीला होते आणि पार्ल्यात राहणारी गेली 58-59 वर्ष पार्ल्यातच राहते. त्यामुळे मी शाळेत जात असताना जी माणसं रस्त्यात भेटली सगळ्यांना एकमेकांच्या ओळखीची होती. आता या ह्याच्यातून मी बंगला आणि बिल्डिंग्स बांधल्या. त्याचं हे सांगते की समोरच्या घरात राहणारी मला माहीत नाही ती कोण आहे. मी फक्त खिडकीतून बघते. तेव्हा तसं नव्हतं. शाळेत जाताना येताना सगळीच मुलं पार्लेटेकमध्ये जायची आणि सगळेच जण एकमेकांना ओळखायचे. आता तसं नाही आहे. त्यामुळे मी ती बाई लिहिते कारण आमच्या बिल्डिंगमधली बाईसुद्धा आम्ही त्यांना काकू म्हणत नाही. काही त्यांच्या आडनावाने मागे मिसेस हा बदल पार्ल्यात झालेला आहे आणि तो सगळीकडेच झाला आहे. हे माझ्या आजूबाजूला जे दिसते निरीक्षण म्हणून मी म्हटलं की मी स्वांत सुख आहे. मला जेव्हा सुचतं तेव्हा मी लिहिते. मी काही लेखिका नाही.
आणि मी बँकेत नोकरीला होते. मग घरच्या काही म्हणजे मुलगा मोठा होतो, आईवडील म्हातारे आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून ती नोकरी सोडली. आता निवांत वेळ आहे तर मग आपला आहेच अंधेरी वाचन करतात. आणि विद्या दगडी माझी मैत्रीण आहे, तिच्या प्रोत्साहनामुळे मी इथे येते आणि हे वाचू शकते. आणि मी लॉकडाऊनमध्ये म्हणजे आम्ही अडकलो होतो घरामध्ये एकाच खोलीत, कारण बाहेर सगळं काम चालू होतं आणि एकाच खोलीत असताना काय करायचं. आणि त्याच वेळेला मला पेपरही येत नव्हता, पण लोकसत्ता मी डाउनलोड करून ठेवलं होतं ॲप. आणि त्या लोकसत्तेच्या ॲपवर मला वामन केंद्रेंच्या व्हॉइस अँड स्पीकचा मला त्याच्या वर्कशॉपचा एक हे वाचलं मी ॲड वाचलं. आणि मग मी त्याच्यात म्हटलं करूया, कारण मला फार लहान असल्यापासून खणखणीत आवाज आणि स्पष्ट उच्चार म्हणून मला शाळेत तेव्हा लेखी आणि ओरल अशी एक परीक्षा असायची. त्या ओरलमध्ये मला नेहमी वाचायला लावायचंच. मग ते एका बाईंना कळता कळता असं मग मला प्रत्येक वर्षी मग तो इतिहास असो, भूगोल असो, मराठी असो, इंग्लिश असो, काही असो मला वाचायला सांगायचे. आणि बुटकी असल्यामुळे पहिल्या बापावर मला शिक्षा वाटायची. आणि पण मला कोणीतरी सांगितलं, म्हणजे माझ्या मामेभावानेच मला सांगितलं होतं की तुझा आवाज चांगला आहे तर तू रेडिओवर का नाही जात. पण मला माहीत नव्हतं कसं रेडिओवर अप्रोच करायचं. आणि ते तसंच राहून गेलं. मग बँकेत लागले आणि मग संसारातच अडकले. मग हे आलं तर मग मी म्हटलं चला आहे निवांत वेळ तर करूया. तर आज माझा हा पहिला माझं वाचन झालं, पण अभिवाचनाचा हा माझा पहिला कार्यक्रम. नेहमी करत जा, तुम्ही छान करता. नेहमी करत जा. थँक्यू. छान करता. अंधेरी वाचन कट्ट्यामुळे मला मिळालं. थँक्यू. अंधेरी वाचन काय परत कार्यक्रम असेल चालू अशी अपॉर्च्युनिटी आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. थँक्यू. सांगितल्यावर सुद्धा आम्हाला हे वाटलं खूप छान पोचलं तुमचं. आणि तुम्ही लिहिलं पण खूप छान स्वतःचं. म्हणजे आम्ही आमच्या समोर सगळं प्रत्येक झाडं सगळीकडे तपोवनाचं चाललंय. आपल्याकडे जेव्हा थोड्या वर्षांपूर्वी आरे कॉलनीमध्ये झाडं चालू मेट्रोच्या वेळेला किती लोक तिकडे गेली नाही गेली. का नाही गेली? कारण आपल्याला मेट्रो पण पाहिजे, जागा पण पाहिजे. तपोवनाचं तसं नाही. मग तिकडे सगळा जोर घेऊन आपणही तेवढाच स्वार्थी होतो. आणि मी हे दोन कनेक्ट केलं, कारण मला असं वाटतं नातं म्हणा किंवा झाडं म्हणा टिकवली जातात माणसामुळे, पण माणसात कॉमन गोष्ट म्हणजे स्वार्थ. म्हणजे स्वार्थ कुठल्या अर्थी की काही हवं पण आहे, काही नको पण आहे, त्याचा मधला तो दुवा जो असतो त्याप्रमाणे. पण खूप छान प्रयत्न आहे तुमचा. आणि मला वाटतं तुम्ही आवर्जून म्हणजे तुम्ही खरं तर जर आपसूक आलं ना तर अजून छान केलं जातं. पण मला वाटतं तुम्ही ते करा, म्हणजे लिहित राहा. छान वाटलं ऐकायला. असं पण मध्ये मी सरांना आपण सांगूया की असं त्रैमासिक आपलाच कार्यक्रम आपण ठेवत जाऊ, कारण खूप चांगलं वाटतंय ऐकायला असं. आणि प्रत्येकाचं हे आपल्याला जर त्याचं साठवणूक करायची, जसं आता सुहासताईने पण वाचलं कविता, तर दुसऱ्या तरी स्वतःचं स्वरचित पण आहे. तर असं तर एक आपला माणूस आहे तिथे बसलेला मनोज, त्यांच्या मदतीने आपण ते डिजिटल आपण करू शकतो मासिक त्रैमासिक. म्हणजे अर्थात माझा विचार आहे आपण सगळे मिळून पाटील सरांना विचारून त्रैमासिक म्हणा किंवा 6 महिन्यातून एकदा असं करायचं, त्याची साठवणूक करायची आणि कुठेतरी ते राहील आपल्याकडे. असं एक आहे, कारण आपण एवढं स्वतः मनापासून करतोय, आपणच सदस्य, ते असलं पाहिजे. नुसतं वाचलं ऐकलं आणि सोडलं असं नाही होणार. त्याचं एक संघटना आपण संघटित करून ठेवू शकतो. हा एक माझा आता विचार माझ्या मनात आला. पण हो, खूपच दोन्हीचंही इव्हन सुहासताईंनी जी सुरुवात केली आहे त्यांची स्वराची कविता तर सुंदरच निवडली आहे त्यांनी, वाचनही छान झालं. आणि इव्हन त्यांनी जे काही स्वरचित लिहिलंय अंधेरी वाचन कट्ट्याचाही त्याचा मुद्दा आला आहे, तर तोही छान प्रयत्न होता. सुरुवात छान केली सुहासताईंनी. तर आज खरं तर मनापासून पुरंदरे काका आणि पाटील सर यांची खूपच निवड असते. असं एकदम सुन म्हणजे हे वाटतंय. पण
पण ठीक आहे, दोघांची तशी महत्वाची कारण आहेत. तर आपल्याला कधी कधी ही सवय, आणि आता सरात पण आता वाढवत आहेत आपलं, तर कदाचित अशा वेळी येतील, तर आपल्यालाच ते आता न्यायचंय पुढे. तर मला सरांनी काही मेसेज टाकले, जसे सुहासताई म्हणाल्या की आपल्याला 50वा कार्यक्रम करायचा आहे, 4 जानेवारी आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर कौशल इनामदार सर हे आपले येणार आहेत. तरी त्यांनी असं मला लिहिलं आहे स्पष्ट, आपल्या 4 जानेवारीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची घोषणा कर. कलाकार सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार. मात्र हा कार्यक्रम गाण्याचा नसणार आहे. आपल्याला जास्तीत जास्त प्रेक्षक आले पाहिजे. हा त्यांनी मला मेसेज केला की तू जरा पोहोचव. त्यांनी आपल्याला पूर्वी कल्पना दिली की प्रत्येकाने एक जरी गेस्ट आणला तर आपल्याला जास्त संख्या हवी आहे. तर हा निरोप फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. आपण करूया मनापासून प्रयत्न, जेवढे आपण आणू शकू त्या कार्यक्रमाला. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये थोडंसं मी एक ॲड असं करणार आहे, प्रश्नावली म्हणून एक गंमत जम्मत. तर आमच्या मनात असं आलं, अर्थात मी पुरंदरे काकांचा पण मी याच्यात विचार घेतला, पाटील सरांचा पण विचार घेतला की साहित्यिक आपण म्हणतो, तर काही प्रश्न मी नाही सरला त्यांनीच काढले दोघांनी. तर मी त्यांनाच कामी लावलं. तर प्रश्न काही त्यांनी पाठवली आहेत, तर मी तुम्हाला ती विचारली. आपणच मिळून त्याची उत्तरं आपण चर्चा करू त्याची, आणि थोडंसं थोडक्यात ते एक फिलर म्हणून असेल आधीमध्ये. तर आता पुढचं म्हणजे माझ्याकडे पण एक कथा आहे, तर ती मी थोड्या वेळाने मी ऐकवीन. माझी स्वतःची नाही आहे, दुसऱ्यांचीच आहे. तर फिलरसाठी एक सुरुवात करते, एक प्रश्न विचारायला, काही प्रश्न. तर एक पाटील सरांनी कसं केलं, टोपण नाव, म्हणजे तुम्ही उदाहरण देऊ शकता का? म्हणजे साहित्यिक असतात पण त्यांची टोपण नावं असतात. हां, तर बरोबर आहे, कोणीतरी ते चांगलं जज केले. फॉर एक्झाम्पल कुसुमाग्रज, असंच अनिल बरोबर आहे. आणि अजून कोणाला काही सुचतंय का की अशी टोपण नावं आणि कुठली आहे? बालकवी. बरोबर. पण त्यांचं हे असेल ना नाव, बरोबर आहे, प्रश्नच नाही. बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. आणि रामकवी पण आहे कोणतरी, केशव राम गणेश नाही, नामदेव महानूर पण आहे मला वाटतं. पिता करंदीकरांचं पण नाव वेगळं आहे. हो, त्यांचं पण आहे, त्यांचं पण त्यांनी दिलेलं आहे. गोविंद विनायक करंदीकर, बरोबर आहे. वसंत बापट नाही, त्यांचं विश्वनाथ वामन बापट असं दिलेलं आहे. तर असेच आपण मध्ये मध्ये प्रश्न घेऊ. तर ह्या प्रश्नांमध्ये मजा आली आहे. तर अजून एकच विचारते, मराठी चित्रपट सृष्टी आणि खूप सोपं आहे. हां, अजून एक नाव आहे टोपण नाव, ग्रेस. हो, ग्रेस पण आहे. माणिकराव गोडघाटे. बरोबर, प्रश्नच नाही. हा, बोला. कवी बी, कवी बी, नुसतं बी का? ओके, नाही हे याच्यात नाही आले, पण ठीक आहे. या नाही, काय हरकत नाही. आम्ही अंदाज घेतला, म्हटलं सांगायचं आहे. सुशील विचारे. तर अजून काही प्रश्न आहेत की आपण पुढच्या मधल्या गॅपमध्ये आपण फिलर म्हणून हे घेऊया. तर अलकाताई, तुम्ही रेडी आहात? ॲक्च्युली विजयाताई कोर्टीकर या दोन मिनिटं उभे राहा. तुम्ही थोडी प्रस्तावना द्या जे तुम्ही प्रयत्न केला आहे, आणि त्यानंतर हे अलकाताई कुलकर्णी या. अलकाताई, यस. नितीन देशपांड्यांचं वर द्या. गुलजार समजावून घेताना, तर त्या पुस्तकाचं मी परीक्षण लिहिलेलं होतं, तर ती आजही तिला आठवलं. तर मला थोडा
दाताचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे डिक्शन नीट येत नाही, म्हणून मी वाचणार नाही आहे. अलकाताई वाचते. तर मी काय, तुम्ही तुमची ओळख द्या व्यवस्थित आणि व्यवस्थित. सर्वांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. मी अलका कुलकर्णी. गेले 9 वर्ष मी विवेकानंद केंद्राचं काम करते आहे. हे माझ्या काही 5 मिनिटापूर्वी माझ्या हातात पडले या आल्यावर, आणि मला त्यांनी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. डॉक्टर नितीन देशपांडे यांचं गुलजार समजून घेताना असं पुस्तक आहे. ते विजयाताईंनी वाचून त्याचं परीक्षण हे लिहून दिलेलं आहे, ते मी वाचण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकात लेखकाने गुलजार यांच्या 16 चित्रपटांचा प्रत्येकी 1.5-2 पानात धागोळा घेतला असं लेखक स्वतः म्हणतात. गुलजारवरची ही लेखन कामासाठी स्वार्थ सुखाय होती, पण कट्ट्यावरची माणसं आपलीच असतात हे ते सांभाळून या विश्वासाने तुमच्याबरोबर शेअर करते. धूप आणि दो म्हणणारा गुलजार मला फार आवडतो. त्याचे सिनेमे मला आवडतात, त्यांची गाणी मला आवडतात, कारण या गोष्टी कुठेतरी आपल्या जीवनाला स्पर्शून जातात. गुलजारच्या व्यक्तिरेखा, त्यांचे मनोव्यापार, त्यांचे आपापसातले संबंध असे असतात की ते नात्याच्या चौकटी पलीकडे पाहू शकतात. त्यांच्या नायिकेचा स्वाभिमान अहंकाराच्या जवळ जातो असं वाटत राहतं. हे सगळं बघायला छान वाटतं. आपलं वाटतं तरीही कबूल करावं लागतं की गुलजार कळणं समजणं इतकं सोपं नाही आहे. गुलजारांची ओळख होते, पण त्यांना समजून घेण्यात देशपांडे खूपच कमी पडतात असं मला वाटलं. तात्यासारखी प्रतिभा असणारे गुलजार समजून घेणं तसं महाकठीण. गुलजार त्यांच्याबद्दल बोलायचं तर मुख्य म्हणजे त्यांच्या कथा आणि पटकथा, त्यांचं प्रथम बरसनाम, त्यांची स्ट्रेंथ, गोलमाल, हुतुतू, माचिस, मेरे अपने यांच्या पटकथा समर्थ आणि काव्यात्मक आहेत. कथेच्या अनुषंगाने येणारी त्यांची कविता कथेला गाण्यातून पुढे येते. पात्रांच्या मनातील भाव गाणीपर्यंत आपल्यापर्यंत पोचवतात. सिनेमात कुठे व कशी गाणी पेरावी याचा आदर्श म्हणजे गुलजार. हुतुतू, माचिस आदी या सिनेमात राजकीय उपहास गुलजारांनी सर्वप्रथमच आणला. हेही त्यांचे फार महत्त्वाचे कॉन्ट्रीब्युशन आहे. नानावटी करून खटल्यावरील अचानक आज आठवतही नाही. ठोस ऐतिहासिक पुराव्याअभावी आणि हेमा मालिनींनी मीरा घातली नाही म्हणून मीरा विस्मरणात गेली. गुलजारने असेही पराभव पचवले. इजाजत, मौसम, आंधी, परिचय, किनारा, खुशबू हे मात्र लक्षात राहतात. गुलजारच्या चित्रपटांचं एकतंत्र फ्लॅशबॅक, पास्ट डिटरमाइन्स प्रेझेंट अँड प्रेझेंट डिटरमाइन्स फ्युचर यावरच्या गुलजारांचा विश्वास फ्लॅशबॅक तंत्रातून फार सुंदरपणे दिसतो. इजाजतमधली रेखा, आंधीची सुचित्रा सेन, परिचयमधला प्राण, किनारा आणि खुशबूमधील हेमा मालिनी लक्षात राहतात, कारण त्या स्वाभिमानी आहेत, स्वत्व सांभाळणाऱ्या आहेत. स्वाभिमान आणि इगो याच्यातील बॉर्डरलाईन फारच धुसर असतो. तरीही लोकांचा सेल्फ रिस्पेक्ट सांभाळून या नायिका खूप काळ विरह व कायमचा विरह का पत्करतात आणि तरीही कायम आपल्या लक्षात का राहतात. देशपांडे या प्रश्नांना बगल देतात, कारण अनाकलनीय गुलजार माणसाच्या मनाचा आतून कितीही फिरून आला तरी मनाचे काही पापुद्रे गुलजारसाठी सुद्धा अस्पर्शच राहतात. सावलीसारखी असणारी नाती राहतात. सावलीसारखी असणारी नाती गुलजारच्या देखील हाताला लागत नाही. गुलजार असताना मला सतत ग्रेस आठवतात. वेगवान अतर्क्य जाणणारी इजाजतमधली माया म्हणजे गुलजारची देखणी सर्वोच्च निर्मिती. तिचा मृत्यू सैर भैर करतो.
इजाजत म्हणजे एक तरल काव्य, मायाचं एक गद्य काव्य आहे. आशाच्या आवाजातलं मेरा कुछ सामान पडा है आपके पास. आपल्याजवळ कुणाचं काय काय राहून गेलंय याचा विचार करायला लागणार. माया म्हणते, पत्रातून ओलसर पानांचा आवाज, माझं भिजलेलं अर्ध अंग, मेरा गीला मन झूठ मूठ वादे, मेरा कुछ सामान भिजवा दो. आणखी एक घर, या सगळ्यांचं जपन करण्याची परवानगी दे. मैं भी वही सो जाऊंगी. ही वेळ वाचताना मला पुन्हा ग्रेस आठवला. माती पुन्हा उगावया म्हणणार. इतकं निखळ, तरल, अर्थगर्भ नि जीवनस्पर्शी काव्य फक्त गुलजारच लिहू शकतो. खरीच ट्रॅजेडी गुलजारला समजली आहे. कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड गुड. म्हणूनच गुलजार आपल्या मनात कायमची बोच, खालिश निर्माण करू शकतो. धन्यवाद. खूप थँक्यू अलकाताई तुम्हाला. एकदम लास्ट अवरला मला संध्याकाळी त्यांचा फोन आला दुपारी विजया त्यांचा की मी असा प्रयत्न केला. म्हटलं नक्की तुम्ही वाचा, नक्की प्रेझेंट करा, कारण प्रयत्न केला आणि तो लोकांसमोर आणणं. आणि त्यांनी तो छान मला फोन केला, पण जसं त्यांनी सांगितलं की त्यांना बोलताना प्रॉब्लेम आहे. मी हक्काच्या माझ्या माणसाला मी विचारलं, म्हटलं अलकाताई प्लीज हेल्प. तर त्यांनी अक्षर होच म्हटलं, त्याच्यात काही त्यांचं हे होतं. तर वेळेवर हे तुम्ही केलं. विजयाताई असंच तुम्ही लिहित राहा. त्यांनी पुस्तकाचं परीक्षण केलं आहे, त्यावर त्यांनी लिहिलं. आणि अलकाताई परत एकदा तुमचं धन्यवाद. आणि 2-3 आठवड्यापासून आपलं हे चालू आहे आणि हे जे सादरीकरण आहे ते दुपारपासून आतापर्यंतचं म्हणजे त्यांनी लिहिलेलं, पण ते मॅनेज करून ते पुढे आणणं, त्यासाठी आपल्या लोकांचं सहकार्य नेहमीच असतं, जे आता आपण पाहिलं. तर मी एक ना कथा वाचन करणार आहे. आधी हॅपी गो लकी आहे, आणि एवढं सगळं भारी भारी डोक्यावर येतं मला थोडं काहीतरी हलकं फुलकं आपण वाचूया. पण भारी भारी म्हणजे सुंदरच आहे, पण एक कंटेंट थोडं व्हॅरिएशन असलं पाहिजे ना. त्या हिशोबाने गेल्या आठवड्यात ना मी फेसबुकला एक दर्जेदार पेज म्हणून पेज असतं, तर त्याच्यामध्ये काही वाचनीय म्हणून हा ग्रुप आहे व्हॉट्सअप. त्याच्यामध्ये दर रविवारी ना ते ग्रुप ओपन करतात. बाकी आठवड्याभर ओनली ॲडमिन असतं. रविवारी तुम्ही लिहिलेलं तुम्ही ते शेअर करू शकता, तुम्ही दुसऱ्यांनी लिहिलेलं वाचू शकता, तर बरंच कंटेंट तुम्हाला वाचायला मिळतं. तर हे त्यातलंच पण फेसबुकचा पेज. तर खूप हलकं फुलकं आणि मजेदार आहे. तर वाचते. सावधान दोस्तांनो, खास करून विवाहित मित्रांनी लक्ष देऊन वाचा. काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती कोणातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळी यांच्याच रिक्वेस्ट येत असतात, पण ह्यावेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली, त्यामुळे मी आश्चर्यचकित होणं साहजिक होतं. एक्सेप्ट करायच्या आधी सवयीप्रमाणे मी तिचं प्रोफाईल चेक केलं, तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाही. थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंटर नसेल. नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या युजरला नवं समजून माझ्यासोबत मैत्री करण्यासाठी सजेस्ट केलं असावं. प्रोफाईल फोटोची जागा रिकामी बघून मी अंदाज लावला, बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कमेंट्स मिळायला सुरुवात झाली. आपल्या पोस्टची कदर करणारी ही नवीन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदित झालो. हा प्रकार पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली. आता तर ती थोड्याफार रोमॅन्टिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती. एक दिवस या बाईसाहेबाने विचारलं, तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? मी लगेच म्हणालो, होतं. ती गप्प बसली.
दुसऱ्या दिवशी तिने विचारलं, तुमची बायको सुंदर असेल ना? यावेळेसही मी तेच उत्तर दिलं, हो खूप सुंदर आहे. त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली, तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का? खूपच रुचकर आणि जबरदस्त, मी उत्तर दिलं. मग काही दिवस ती गायब झाली. अचानक काल सकाळी तिनं इनबॉक्सला लिहिलं, मी जळगावात आले, तुम्ही मला भेटणार का? मी म्हणालो, जरूर भेटेन की. तर मग ठीक आहे, फन सिनेमाला या, आपली भेटही होईल आणि रामकर पिक्चर पण पाहणं होईल. मी म्हणालो, नको मॅडम, तुम्हीच माझ्या घरी या, तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल, माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्धा चाखून बघा. ती म्हणाली, नाही, मी तुमच्या मॅडम समोर येणार नाही, तुम्हाला यायचं तर या. मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला, पण ती सारखं फोनवर सिनेमाला यायचं हट्ट करत राहिली आणि मी माझ्या घरी येण्याचा हट्ट करत राहिले. ती चिडली व म्हणाली, ठीक आहे, मी परत जाते आहे, तुम्ही भेटण घरातच बसा. मी तिला परत समजावायचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले, पण तिला इथं नाही. शेवटी हार मानून मी म्हणालो, मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट, अन्यथा घरी जा. ती ऑफलाईन झाली. सायंकाळी घरी पोचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी कुर्मा पुरी, श्रीखंड वगैरे तयार होतं. मी बायकोला विचारलं, आज कोणी येतोय का आपल्या घरी जेवायला? बायको म्हणाली, प्रिया जोशी येतेय. काय? ती तिला कुठे भेटली? तू तिला कसं ओळखतेस? जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तेहेरी मिशनच्या परीक्षेत पास झालात. यावं माझे खरे जोडीदार, माझे सच्चे जीवनसाथी. जेवण थंड होतंय. पुढे अजून एक आहे. चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायकीचाही राहिला. हे आहे मेक विल बी मेक, सॉरी जेंट्स, कॉपीड फ्रॉम दर्जेदार पेज. तर मी म्हटलं की असंच काहीतरी हलकं फुलकं आज आपण एक वेगळीच गोष्ट वाटली मला, म्हणून म्हटलं शेअर करूया. तर जास्त वेळ न घालवता आहे आपल्याकडे आज वेळ, तरी मी सुषमा म्हात्रे ताई यांना विनंती करते की त्यांनी समोर येऊन त्याची थोडीशी ओळख द्यावी आणि सादरीकरण करावं. टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. माझं नाव सुषमा म्हात्रे. मी पहिल्यापासून या मंडळात आहे, माहिती आहे सगळ्यांना. अच्छा, माहीत हवं बसून घ्यायला जमेल. हां, बघते. मी मागे पण एकदा सांगितलं होतं, मी इथे अंधेरीतच राहते, आंबोलीमध्ये. मी 25 वर्ष बॉम्बे पोर्ट्समध्ये नोकरी केली, त्याच्यानंतर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि तेव्हापासून मुक्त जीवन जगते. अशा ज्या काही संस्था असतात त्यांच्यामध्ये जाते आणि चांगला वेळ जाईल असं मी बघते. वाचन विचन ते आपले नेहमीचे असतात, ते नाद आहेतच सगळं. आज मी एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे, पण पुस्तकाबद्दल नाही, त्या पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे. कारण मला स्वतःला ती खूप परिणामकारक वाटली, म्हणून मी तुम्हाला ऐकवते. बहुतेक मी वाचली पण असेल, पण परत एकदा माझ्याकडून ऐका. चाइल्ड ऑफ द डार्क, द डायरी ऑफ कॅरोलिना मारिया डी जीसस. ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या एका दरिद्री अशिक्षित निग्रोबाईची कॅरोलिनाची कथा आपल्यासमोर येते, ती तिच्या दैनंदिनीमधून. कॅरोलिनाचा जन्म 1913चा. तिची आई साधी शेतमजूर, पण आईनं हट्टानं तिला शाळेत घातली. सुरुवातीला आईचा मार खात खात शाळेत जाणारी कॅरोलिना पुढे मात्र तिनं शाळेमध्ये आपला पहिला नंबर कधी सोडला नाही. पण 2च वर्षातच आईच्या बदलत्या कामामुळे तिची शाळा सुटली. पुढे कॅरोलिना मोठी होत असता असता तिनं हॉस्पिटलमध्ये, सर्कसमध्ये, हॉटेलमध्ये
कधी सफाई काम, विक्रेती, मोलकरी अशी वेगवेगळी कामं केली आणि शेवटी सगळ्यांना नकोशी झालेली कॅरोलिना एका झोपडपट्टीत राहायला आली. ती तिथे आली तेव्हा गरोदर होती आणि तिचा याड तिला सोडून गेला. पुढे मूल झाल्यानंतर नोकरीवर तिला जाता येईल, मुलाला ठेवून कसं जाणार. तेव्हा रद्दी कागदाला पैसा मिळतो हे ऐकून ती मुलाला पाठोळे बांधून रस्त्यावर हिंडून कागद डबे जे काही मिळेल ते विकून पोट भरायला लागते. कधी काहीच मिळालं नाही तर कपड्यासाठी, अन्नासाठी तिला श्रीमंत वस्तीतल्या कचरा कुंड्या गुंडाळायला लागायच्या. रोज सकाळी बाहेर पडून दिवसभर कागद गोळा करायचे निव्वळ पोट भरण्यासाठी. आयुष्याला कसली दिशा नाही, त्यातून पाश्चात्यांची मुक्त आणि झोपडपट्टीतली मोकाट राहणी ह्यामुळे अनेक पुरुषांशी तिचा संबंध आहे. 3 मुलं पदरात आहेत. पण याबद्दल तिची कसलीही तक्रार नाही, तिच्या मनात कसलीही कटुता नाही. ती लग्नाच्या वाटेला गेली नाही कारण नवरा नावाच्या प्राण्याच्या अपेक्षा आणि अटी याच्यामध्ये ती बसणारी नव्हती. पुढे 3 मुलांना वाढवताना ती अगदी मेटाकुटीला येत असते. मुलांना चांगलं घर नाही, निदान चांगलं सकस पोटभर अन्न मिळावं यासाठी तिची सगळी धडपड होती. पण सगळं करून सुद्धा सकाळच्या वेळी नुसती कॉफी आणि जेवायला भात आणि एवढ्याचे दाणे एवढंच ती देऊ शकत होती. ती म्हणते, ही मुलं जेवत असावी, त्यांनी मला आणखी वाढ म्हणावं आणि माझ्या हातातल्या भांड्यात काहीच नसावं हे फार भयंकर आहे. ही खंत सतत तिला टोचत राहत. दिवसभर कागदांची ओझी वाहून तिचं अंग ठणकायला लागलं. रात्री त्यामुळे तिला झोप येत नसे. उद्याची चिंता खायला होती. काळजीनं जीव उडून जाईल. उपासमारीनं पित्त उठून उलट्या होत असत. अशा वेळी मग दिवा लावून रद्दीत सापडलेल्या कागदांमधल्या कोऱ्या पानांवर ती घरातल्या एकुलत्या एका पेननं लिहायला लागली. राजवाडा, फुलबागा, चांदण्यांनी भरलेलं आकाश अशी स्वप्नांमधली दुनिया ती त्या लेखनात उभी करली आणि त्या स्वप्नांच्या जगात जगत हे वास्तव, भयानक वास्तव, झोपडपट्टीतलं दरिद्री वास्तव्य विसरून जात. तसंच ती रोज डायरी लिहून मनाचा ताण हलका करत असे. तिच्या या लेखनाचा झोपडपट्टीत सगळेजण तिची चेष्टा करत असत, टर उडवत असत. शिवाय ती आपल्याबद्दल काही त्या डायरीत लिही ह्या भीतीनं त्या सगळ्यांचा तिच्या लेखनावर रागही होता. पण कॅरोलिना मात्र ही डायरी म्हणजे तिच्या जीवाचा विसावा होता. बदकांमधल्या राजहंसाप्रमाणे त्या झोपडपट्टीत राहूनही ती तिथे कधी कोणात मिसळू शकली नाही. त्या उघड्यावरल्या जगात ती स्वतःच्या पोपटाचं दार बंद करून स्वतःला वेगळं ठेवत असते. शेजारी पाजारी तिचा दुस्वास करत, तिच्या मुलांना दगड मारत, त्यांच्यावर चोरीचा आळ घेत, कधी कधी तर त्यांच्या विरुद्ध फिर्यादही करत असत. पण कॅरोलिनाला तिथं राहणं मुश्किल झालं असलं तरी सुद्धा आपण किंवा मुलांनी खाली उतरून त्या गलिच्छ लोकांच्यात मिसळावं असं तिला कधीही वाटलं नाही. शेजाऱ्यांशी संबंध येऊ नये म्हणून ती पहाटे उठून सगळ्यांच्या आधी नळावर जाऊन स्वतःचं पाणी भरून घेत असते. आसपासची नवरा बायकोची ओंगळवाणी भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करायची. मारामाऱ्या झाल्या असतात त्या थांबाव्या म्हणून पोलिसांना बोलवत असत. त्या झोपडपट्टीच्या वातावरणातून सुसंस्कृत आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी तिची सगळी धडपड आणि लढाई होती. कॅरोलिनाचं सगळं आयुष्य म्हणजे वेदना, वासना, उपासमार, गरिबी या विरुद्धचा संघर्ष आहे. जगण्यातलं दुःख तिनं कधी मनावर घेतलं नाही. आला दिवस जगण्याचं आव्हान तिनं पेललं. पुरुषाच्या आधाराशिवाय जिद्दीनं परिस्थितीची 2 हात करत स्वतःच्या कर्तृत्वावर ती जगली आणि पुरुषापेक्षाही समर्थपणानं लढली. अशा या तिच्या आयुष्यात एक दिवस टर्निंग पॉईंट आहे. एकदा झोपडपट्टीत चाललेली मारामारी थांबवण्यासाठी ती जोरात ओरडली, आता जर तुम्ही मारामारी थांबवली नाहीत ना तर तुमची सगळ्यांची नावं मी माझ्या डायरीत लिहीन. हे वाक्य डांटास नावाच्या एका पत्रकारानं ऐकले. तो तिच्या
तिच्याकडे जाऊन तिच्या डायरीबद्दल चौकशी करायला तिनं ताकास्तूर लागू केली नाही, कारण तिला तिच्या दारिद्र्याचं भांडवल करायचं नव्हतं आणि आपल्याशी कोणी खरं आणि चांगलं वागू शकतं या गोष्टीवर तिचा विश्वासच नव्हता. पण टाइमपासनं खूप प्रयत्न करून तिचा विश्वास मिळवला आणि शेवटी एकदाच्या तिनं तिच्या डायऱ्या त्याच्याकडे दिल्या. त्यानं त्या सगळ्या वाचल्या, त्यातला काही भाग निवडून संपादन करून त्याचं पुस्तक काढलं आणि ह्या पुस्तकानं ब्राझीलमध्ये हलकल्लोळ उडवलं. 6 महिन्यात 90,000 प्रती खपल्या त्याच्या. प्रसिद्धीच्या प्रकाशात कॅरोलिना चमकायला लागली. ब्राझीलमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये, रेडिओवर, दूरदर्शनवर, मोठमोठ्या संस्थांमध्ये झोपडपट्ट्यांच्या समस्या या विषयावर तिची व्याख्यानं झाली. तिचं हे पुस्तक समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी विद्यापीठात लावलं गेलं. तिला विद्यापीठाची सन्माननीय सभासद ही पदवी मिळाली. विद्यापीठात न जाता ही पदवी मिळवणारी कॅरोलिना ही पहिलीच. कॅरोलिनाला पुढे पुस्तकाचे जे पैसे मिळाले त्यातून तिनं चांगल्या वस्तीत विटांच्या पक्क्या घरात राहण्याचं आपलं स्वप्न पुरं केलं. एकदा एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवत असताना एका फोटोग्राफरने तिचा फोटो काढला. त्याला ती म्हणाली, त्या फोटोखाली लिही, कचरा कोंडीत सापडलेल्या डब्यातलं अन्न खाऊन जगणारी कॅरोलिना आता हॉटेलात जेवते. कचऱ्याच्या ढिगातून ती आता माणसांच्या जगात आली. कॅरोलिना मारिया डी जीजस. खूप छान. जेव्हा नावं घेत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला कळवलं की हा पुस्तकाचं परीक्षण करून म्हणजे परीक्षा म्हटलं पण मला गोष्टच सांगावीशी वाटली. पण हे त्याच स्वरूपात आहे. पुस्तक जिस्ट मिळाला पुस्तकाचा, म्हणजे अतिपासून इतिपर्यंत अगदी छान ती गोष्ट उतरली. तेही एक प्रकारचं परीक्षणच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. इफेक्टिव्ह आहे ना आपलं आयुष्य एवढं, म्हणून मला पुस्तक नाही म्हणजे परीक्षण नाही करावं असं वाटलं. अजून कोणाला काही आत्मचरित्र म्हणा किंवा कोणी काही वाचलेलं पुस्तक आहे त्याबद्दल अजूनही काही मनात असेल ना की पण हे असं पुस्तक वाचते, असं काही येते कोणाच्या मनात किंवा मी या गोष्टीवर वाचलेलं किंवा असं काही आठवत असेल तर तुम्ही जरूर पुढे येऊन सांगू शकता आठवत असेल तर. कारण आपण असे पुस्तकं वाचतच राहतो किंवा इव्हन प्रवास वर्णन त्याच्यावर पण बऱ्याच जणांची हौस असते वाचायचं. त्यावर पण जर कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. बोला. मी उत्स्फूर्त बोलते. आपल्याला उत्स्फूर्तच बोलायचं आहे. आपल्या घरातलाच आहे तो. प्लीज या. स्वतः टाळी स्वागत करते मुला पाहिजे. मी नीला चांदोरकर. आत्तापर्यंत गेले 6 महिने मी इथे नव्हते, त्यामुळे माझे बरेचसे कार्यक्रम बुडत आहेत आणि पुढेही हाच प्रघात चालू राहणार आहे. त्याच्याबद्दल मला काही करता येणार नाही, कारण माझी तिकडे कॅनडातली फॅमिली आता मोठी होती. म्हणजे माझी पतवंडसुद्धा आता मला 2 पतवंड झालेली आहे, त्यामुळे मला तिथे वेळ घालवणं तर फार दुर्लभ होणार आहे. आता मी मला आत्ता वाटलं बोलावंसं ते कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे या देशांमध्ये मी जिथे गेले आणि जिथे मला लायब्ररी या संदर्भात जे अतिशय उत्तम अनुभव आले ना त्याबद्दल मला बोलावंसं वाटतं. आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररीज तिथे असतात याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. नेहमीसारख्या आपल्याकडे नसतात इतक्या प्रचंड मोठ्या प्रकारच्या मोठ्या हजारो पुस्तकं असलेल्या लायब्ररीज तर तिथे असतात आणि अतिशय उत्तम वागणूक आपल्याला वाचक म्हणून मिळते की आपलं मागितलेलं पुस्तक आज नसेल तर तुम्ही आम्हाला पुस्तकाचं नाव द्या, मी तुम्हाला आणून देऊ. आणि एकदा तर मला असा अनुभव आला की मी जे लिंडबर्गर पुस्तक लिहिलं
तर लिंडबर्गच्या बायकोनी एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकाचा संदर्भ मला हवा होता. तर ती लायब्ररीने मला म्हणाली की आम्ही बघते आहे का आमच्याकडे, नसलं तर मी दुसऱ्या लायब्ररीतून मागवून घेईन. आणि तिनं ते पुस्तक मागवून घेतलं आणि मी गेले तिथे आणायला. तिथे अशी अट असते की मागं पुस्तक आल्यानंतर 5 दिवसाच्या आत तुम्ही ते घेतलं पाहिजे. तर मी गेले तर मला ती बाई म्हणाली की ते पुस्तक असं ना असं रबर बँडनी बांधून ठेवलेलं होतं, म्हणजे पानं निखळल्यासारखी झाली होती. पण ती बाई मला म्हणाली हे पुस्तक आम्हाला बाइंडिंगसाठी द्यायचं आहे, पण तुम्ही मागितलं आहे म्हणून मी तुम्हाला देते आत्ता, तुम्ही ते नीट वाचा आणि शक्यतो याच परिस्थितीत तुम्ही आणून द्या. तर हा एक लायब्ररीचा तिथला अनुभव. आणि कधीही तुम्ही गेलात ना तर इतक्या गोड पद्धतीनं ते आपलं स्वागत करतात ना ते काही विचारतात. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना त्या वेगळ्या प्रकारच्या लायब्ररी. रस्त्याच्या कडेला अशा तिथे लायब्ररीज असतात. तर कॅनडामध्ये मी राहते टोरॉन्टोमध्ये, त्या भागामध्येच मला अशा 4-5 लायब्ररीज दिसतात. त्या लायब्ररीचं स्वरूप कसं असतं तर एक असा खांब असतो, एवढ्या उंचीला साधारण खांब असतो, 2 फूट उंचीचा वगैरे. आणि त्याच्यावरती आपण म्हणतो ना पक्षाचं एक घरटं कसं असतं, वरती त्रिकोणी छप्पर आणि असं ते छोटीशी बॉक्स आणि त्याला एक काचेचं दार असतं. तर त्या लायब्ररीमध्ये एक 25-30 पुस्तकं ठेवलेली असतात. तर ती पुस्तकं ती मला आमच्या घराच्या मी फिरायला जाते त्या वॉकच्या रस्त्यावर मला 2-3 तरी त्यातली दिसतात. म्हणजे मी वेगळा रस्ता बघितला तर त्या रस्त्यावर दुसरं दिसतं. तर हा माझा एक छंद, त्या लायब्ररीत छोटी चांगली आणि उत्तम पुस्तकं कादंबऱ्या ठेवलेल्या असतात. तर मी तिथून ते आणते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं रीड अ बुक कीप अ बुक. म्हणजे तुम्ही इथलं पुस्तक वाचा आणि तुमच्याकडचं पुस्तक इथे आणून ठेवा. आणि त्याच्यामध्ये काहीही नोंद नसते, कुणी काय घेतलं, किती दिवस घेतलं, काहीही नोंद नाही. त्या झाडाला कुलूप नसतं. आपण उघडायचं, आपल्याला हवं ते पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. तर अशी मी पुस्तकं वाचली. एक तर पुस्तक मी सांगते 850 पानाचं एक पुस्तक तिचं होतं आणि त्या पुस्तकाचं टायटलच होतं न्यूयॉर्क फिक्शन. म्हणजे न्यूयॉर्क या शहरावर गेल्या 400 वर्षांमध्ये न्यूयॉर्कमध्ये जे बदल झाले, म्हणजे जेव्हा न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटन हा जो आपण अगदी गाजलेला भाग म्हणतो, ते मॅनहॅटन नाव हे अमेरिकेतल्या ओरिजिनल लोकांचं एक छोटंसं गाव. तर त्या काळापासून ती कादंबरी सुरुवात होते आणि एक कुटुंब एक त्याचा आधार म्हणून ठरलेला आहे. त्या कुटुंबाच्या 5-6 पिढ्या आणि मग न्यूयॉर्क शहरामध्ये जे बदल होत गेले. पूर्वी न्यूयॉर्क अमेरिकेतली इंग्लंडची कॉलनीज होती न्यूयॉर्क, म्हणजे अमेरिका हीच. तर त्यामध्ये ऐतिहासिक जे बदल होत गेले वगैरे वगैरे वगैरे. तर ते पुस्तक मी वाचलं. एकदा मला तर काय पुस्तक सापडलं असेल, दलाई लामांचे 365 सुविचार जे तुम्ही रोज वाचू शकता. नवं कोरं पुस्तक मी ते घरी आणलं आणि वाचायला. आणि अगदी छोट्या 2-4 ओळींमध्ये त्यांचे ते विचार, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना असे विचार, त्यातले काही विचार तर आपण पण सुविचार म्हणून सांगू शकतो. मी माझा मुलगा त्याला दिवाळीच्या निमित्ताने आला होता. मी त्याला म्हटलं की बघ विनय हे पुस्तक मला मिळालं इथे. तर म्हटलं हे इतकं छान पुस्तक आहे, कोरं करकरीत आहे, मला तर वाटतं ना हे मी पुस्तक माझ्यासाठीच ठेवावं आणि माझ्या घरातलं एक पुस्तक इथे ठेवावं. पण हे चुकीचं ठरलं असतं ना, कारण इतकं ठेवलेलं. पण मग माझ्या लक्षात आलं कुणाला तरी एखाद्या वाचकाला ते पुस्तक कोणीतरी भेट दिलं असेल आणि त्याला लक्षात आलं असेल की हे आपण काही वाचणार नाही फार. मग त्याच्या लक्षात आलं असेल की हे पुस्तक कॅनेडियन लोक तरी किती वाचतील, तर त्यांना हे आपले एशियन संस्कृतीमधले जे काही विचार आहेत त्यांचे आणि आपले विचार जगावेगळे असतात असं नाही, पण किती लोकांना ते आवडतील. मग मी मुलाला म्हटलं आता मी असं करते, हे पुस्तक मी माझ्याकडे ठेवते आणि माझ्या घरातलं एक चांगलं पुस्तक तिथे ठेवते, कोणाला काही हरकत नसेल म्हणून मी असं ते बदल केला. तर ही अशी तिथल्या लायब्ररीजची कथा. आणि मला माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीनं हेही सांगितलं की तुम्हाला जर अशी रस्त्यात एखाद्या गावामध्ये अशी छोटीशी लायब्ररी दिसते, तुम्ही तिथलं पुस्तक घ्या, वाचायला घेऊन जा, सोबतचं असलेलं एक पुस्तक तिथं ठेवा आणि तुम्ही ते पुस्तक घेऊन प्रवासात वाचत राहा. वाटलं तुम्ही परत आला तर तिथं ठेवा, नाहीतर तुम्ही ऑलरेडी एक पुस्तक ठेवलेलंच आहे.
तर मला ना या लायब्ररी ह्या विषयावर आणि वाचन, माझं जर वैशिष्ट्य कुठलं म्हटलं तर पुस्तक होईल. त्यामुळे मला पुस्तकं मिळतात लायब्ररीमध्ये याच्यावरती आणि उत्तम प्रकारे ते आपल्याला ट्रीटमेंट देतात. याचं आणखीन एक उदाहरण सांगते. इथल्या लायब्ररीला अशा उंचपर्यंत शेल्फ्स असतात. तर साधारणपणे काय होतं, माझी उंची तुम्ही बघितली, स्कूलावर उभी राहिले तरी मला वरच्या पुस्तकं काही मिळणार नाही. तर मी एकदा त्या लायब्ररीला तिथे विचारायला गेले, तर मला वरच्या शेल्फवरची पुस्तकं बघायला मिळतील का? ते प्लीज वेट फॉर 5 मिनिट म्हणाली. आणि ती उतरली आपल्याला कुठली जागेवरून. ती माझ्याबरोबर तिथे आली आणि म्हणाली, सांगू का तुम्हाला नावं काही? तर सांगू. आणि गंमत अशी की तिकडच्या लोकांची हाही एक अतिशय चांगला गुण की रांगेत उभे असलेले 5-6 लोक एका शब्दाने त्यांनी असं म्हणतो, आमचा वेळ सोडून तुम्ही यांना का देताय? कोणीही असं काही करत नाही. अतिशय म्हणजे हा एक त्यांच्या सुसंस्कृतपणाचा एक मोठा गुण मानता येईल की दुसऱ्याला कोणाला जर मदत हवी आहे तर त्याला मदत दिली. त्यासाठी आपल्याला 10 मिनिटं अर्धा तास उभं राहायला लागलं तरी काय बिघडत आहे? आपला काय वेळ फुकट जातोय का द्यायचा? तर हे मला खरोखरच तिथल्या लायब्ररीजचं हा गुण म्हणजे ना. आणि हे सगळं एक कॅनडातच नाही, अमेरिकेत नाही, ऑस्ट्रेलियामध्ये पण मी राहत होते माझ्या मुलाच्या घरी. तिथे एकदा माझं मी मराठी ट्रान्सलेट केलेलं पुस्तक मी तिथे घेऊन गेले आणि म्हटलं, माझी पुस्तकं मी तुम्हाला दिली तर तुम्ही ठेवाल का? म्हणाले, ठेवू. तुम्ही आणून द्या, आम्ही ठेवू. म्हणजे असंही नाही म्हटलं. आपल्याकडे कोणी म्हटलं कानडीतलं किंवा कानडीतलं पुस्तक ठेवलं तर आपल्या एखाद्या लायब्ररीला आमच्याकडे कोणी वाचणार नाही आहे असं होईल. पण इथे म्हणजे हा जो सुसंस्कृतपणा मला दिसला ना, त्याला तोड नाही. आणि आपल्याकडच्यांनी खरंच हे शिकावं तर वाचन संस्कृती वाढेल आपल्याकडे. धन्यवाद. हो नक्कीच बोला ना. आज बोलायचंच आहे आपल्याला. उत्स्फूर्तपणे लायब्ररीचा विषय चाललाय माझं सांगते. पुढे मी काही काळ सनीवेलमध्ये राहिलेली आहे, अमेरिकेमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये. माझा मुलगा तिथे आहे. कॅलिफोर्नियाची सनीवेलची लायब्ररी अत्यंत सुंदर आहे, अतिशय सुरेख आहे. एक 2-3 वर्षापूर्वी मी गेले होते आणि तिथे बघितलं तर 1-2 मराठी पुस्तकं मला दिसली सनीवेलच्या लायब्ररीत. तर मी म्हटलं की तुम्ही मराठी कशी काय इथे पुस्तकं ठेवलेली आहेत? तर म्हणाले की नाही, आम्ही ठेवतो. मी म्हटलं, समजा तुम्हाला कोणी डोनेट केली तर तुम्ही ती ठेवाल का, घ्याल का? तर त्यांनी हो सांगितलं आहे. तर तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी सनीवेल कॅलिफोर्निया एवढ्या सनीवेल लायब्ररी आठवणीत ना तरी ते ॲक्सेप्ट करतील. कारण आपल्याला खूपदा असं होतं की हा माझ्या पुस्तकाचं मी काय करू म्हणून. 2-4 पुस्तकं मी पाठवू शकेन. आता माझी मुलगी येणार आहे, मी सनीवेललाच असते. इव्हन नॉर्थ कॅरोलिना वगैरे सगळ्या ठिकाणी पण मराठी पुस्तकं खूप आहेत तुझ्या लायब्ररीत. हां, तर ते म्हणजे तिथे ते ठेवतायत मराठीला. आपल्याला जे वाटतं की नाही कोणी वाचत, असं काही नाही आहे. मराठी तिथल्या सनीवेलच्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचतायत पुस्तकं आणि ते ॲक्सेप्ट दॅट. तुम्ही लिहिलेली एक पुस्तकं त्यांच्याकडे पाठवून ठेवा तिकडच्या लायब्ररी. आपण सांगू नाही, तिने मला दिलेली आहे गोष्टी. आणखी एका पुस्तकाचं मी नाव सांगते तुम्हाला. या लिंडबर्गच्या पुस्तकाच्या संदर्भात होतं. ते एक फ्रेंच पायलट होतं आणि तो लिहायचा पण छान. तर त्यांनी एक पुस्तक लिहिले, द प्रिन्स म्हणून. ते फार गाजलेलं पुस्तक आहे, अनेक सगळ्या भाषांमध्ये त्याची भाषांतर वगैरे झालेली. तर मला माझा मुलगा मिनियापोलिसमध्ये होता त्यावेळेला. तर मी तिथे लायब्ररी आर्थिक प्रचंड बघतो. तर मी तिथल्या लायब्ररीला म्हटलं की मला ते प्रिन्स पुस्तक मिळेल का? भेट मिळेल. आणि मला घेऊन गेली आणि अक्षरशः तिथे त्या एका शेअर असं पुस्तक काढलं. म्हणजे मला नवल वाटलं की यांना पुस्तकं कुठे आली, यांचाही एक फ्रेंड तिथे असेल, यांना पुस्तक कुठे आले असं नाही म्हटल्या. या नाटकाला बघून ठेवले लगेच. म्हणजे मला पुस्तक प्रेम हाच एक मोठं माणसाचं वैशिष्ट्य वाटेल.
आणि कुठेही बसा, खाली जमिनीवर बसा, कपाटाला टेकून बसा, आरामात बसा, ते तुम्हाला काही म्हणत नाही. तुमचा कम्फर्ट आधी बघतात आणि पुस्तकं ते आणि देतात. तुम्हाला माहिती आहे का, नॉर्थ कॅरोलिनाच्या रॉलेमध्ये एक मराठी शाळा आहे. हो, माहिती आहे. मराठी शाळा आहे, तिथे मराठी मुलं येतात, मराठी शिकतात, इंग्लिश मुलं, आणि त्यांचे पालक पण त्यांना, आपल्याकडे मराठी शाळांची उदासीनता फार आहे, तिकडे मराठी शाळा नाही, पण एक फरक आहे. आपली शाळा ही फुलफ्लेज आहे, कॅरोलिनामधली तशी नाही. ठीक आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मराठी शाळा भरणं हे कौतुकास्पद आहे. आणि शनिवार रविवार पालकही तिथे येतात, त्यांना सोडतात. बरोबर. मी बघितलंय ते शहरांमध्ये असते. म्हणजे माझी मुलं कॅनडातली आहे टोरंटोमध्ये, तर प्रत्येक ठिकाणी शनिवार रविवारी मराठी शाळा मराठी 2 तास सकाळी शिकवतात. आपलेच लोक व्हॉलेंटरी वर्क, म्हणजे मराठीची टच राहावा, मोठी गोष्ट. आपल्याकडे मराठी शाळा नाही, खरंच थँक्यू नीलाताई, तुम्ही तुमचे विचार मांडले आणि विजयाने तुम्ही पण. हो, तर लायब्ररी पुस्तकं मला नक्की नाही माहिती, पण मुंबईत पण मला वाटतं असे आहेत की आपण वाचून झालेली पुस्तकं आपण होळीमध्ये करू शकतो. आणि मुंबई पोर्ट्रेसला पण अशी कमी दरात पण आपण घेऊ शकतो आणि देऊ पण शकतो. तर आमच्या नाटकातल्या ग्रुपमध्ये एक जण आमचे डायरेक्टर त्या दिवशी त्यांनी 65 पुस्तकं टॅक्सीतून आणली. कुठे तुम्ही आणलीत कशी, आणि त्यांना अवघ्या 1200 का 1300 रुपयात मिळाली. पण ती लोक काढतात वर्षातून एकदा, असं काहीतरी आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट ते तिकडनं त्यांनी ते घेतले. ते नाटक आहे, दिग्दर्शक आहेत. तर ते त्यांनी एक मला त्या दिवशी बोलताना सांगितलं, व्हर्टिकल रिडिंग. कोणाला माहिती आहे याविषयी? व्हर्टिकल रिडिंग. आता मला अचानक आठवलं, मला स्वतःला माहिती नाही. ते म्हणाले, स्मिता तुला व्हर्टिकल रिडिंग म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे ते आम्ही एका त्यांच्याच बसवलेलं नाटक बघायलाच मी यशवंतला आम्ही भेटलो, तर ते थोडक्यात बोललं झालं. पण मला वाचायचं आहे अजून गुगलला व्हर्टिकल रिडिंग म्हणजे असं की पुस्तकं एवढी असतात, पण आपण सगळी पुस्तक पान खरं आपण वाचतो, पण व्हर्टिकल रिडिंग काय प्रकार आहे हा मला स्वतःला बघायचा आहे. त्याचं असं असणार, ते म्हणाले की त्याचा संदर्भ बघायचा, काय नक्की आहे. कारण ते नाटक लिहितात, तर त्यांना त्या गोष्टी म्हणा किंवा काही पॉईंट्स म्हणा, मग त्याचा संदर्भ हवा असेल तर त्यांना माहिती असतं की या पुस्तकाचा त्याचा संदर्भ आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारचं ते व्हर्टिकल रिडिंग आहे. आणि एवढं पुस्तकं माणूस वाचू नाही शकतो. तर ते सांगत होते, त्यांची आई पण म्हणजे पुस्तक पेढी आहे, एवढी पुस्तकं, खूप पुस्तकं. आता मी त्यांना म्हटलं, तुम्ही एवढं कपडे घर आमचं पुस्तकानेच भरले. आता आई पण चिडायला लागली, म्हणजे कर त्या पुस्तकाचं काहीतरी. असा तो पुस्तकांचा विषय हे झाला आहे. तर आता आपण थोडंसं परत आपल्या प्रश्नावलीकडे गेले. जे नवीन आले त्यांना फक्त थोडं सांगते की काही साहित्यिक प्रश्न आपण आज घेतले, जेणेकरून कार्यक्रमाच्या मध्ये थोडेसे आपण प्रश्न विचारून थोडा विरंगुळा आणि थोडंसं ज्ञान आपलं हे करावं. तर हे प्रश्न जे आहेत ते आपलेच पाटील सर आणि पुरंदरे काका यांनी काढलेले आहेत, आणि त्यात मी त्यातले काही विचारते परत. प्रश्न म्हणून एक आहे, सोप्पा असा बघा कदाचित, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी गाण्याचे संगीतकार कोण? नाही, कवी याचे गाण्याचे संगीतकार ते आहेत, बरोबर आहे. आणि कवी कोण आहे? केशव कुमार. नाही, केशव कुमार म्हणजे बरोबर. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे हे कवी आहेत, आणि त्यांना आचार्य पदवी कुणी दिली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. आणि आता दुसरा प्रश्न आहे, हा खूपच सोपा आहे पण तरी विचारते. मराठी चित्रपटसृष्टीत बाबूजी कोणाला संबोधले जात असते? सुधीर फडके. त्याचे संपूर्ण नाव काय? बरोबर आहे, रामचंद्र विनायक फडके. बरोबर. आता अजून 2-3 प्रश्न विचारते पटापट. पांडुरंग सदाशिव साने हे कोण आहेत? आणि मराठीतले गझल सम्राट कोण? आणि आता भीमराव पांचाळ. आणि आपल्या कट्ट्यावरचं कोण आहे गझल सम्राट?
हो आता करणार ना, करतील ना. नाही केलं तरी आपण त्यांना सांगायचं. अष्टपैलू विरोधी लेखक कोण? अष्टपैलू म्हटले ना त्यांनी. आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्ती. लाडकं व्यक्ती. मराठी कोड्याची आवड लावणारे कोण? कोड्याची आवड लावणारे कोण? नवाकार नाही, पण प्रयत्न करा, येईल. आहे, जरा नाव आहे त्यांचं. म्हणजे पेपरचं नाव आहे ना सध्या. नाही नाही, कोडं कोणी सुरू केलं? महाराष्ट्र. साळगावकर. आणि सुप्रसिद्ध रहस्य कथा लेखक कोण? बाबूराव. बरं, ठीक आहे. तर आता काही प्रश्न आपण परत पुढच्या ह्याच्यात जाऊ. गझल चालू आहे. तर आपण सुशील विचारे साहेबांना विनंती करूया की त्यांनी समोर येऊन त्यांचं गझल याचं सादरीकरण करावं. टाळ्यांनी स्वागत करूया सुशील विचारे. पण अगदी शालेय जीवनापासून मी कविता लिहितोय. कॉलेजमध्ये असल्यापासून मी गझला लिहायला सुरुवात केली आणि परीक्षकांच्या चुका म्हणा किंवा स्पर्धेला फारसे स्पर्धक नव्हते म्हणा, म्हणून माझ्या काही गझलांना बक्षीसही मिळालं. बरं, आता मी गझल सादर करणारच आहे. विजया ते सांगायचं पण विजय देखील आणि मी एकाच शाळेत होतो. आणि त्या शाळेचा अभिमान गीत का काहीतरी तुम्ही त्यांचं मी काहीतरी सन्मान घेतला. DS हायस्कूलला ते मी लिहिलेलं आहे आणि ते गीत माझ्या शाळेमध्ये दिवसातून 2 वेळा म्हटलं जातं आणि जोपर्यंत ती शाळा आहे तोपर्यंत ते गीत म्हटलं जाणार आहे. शाळेची प्रार्थना. शाळेची प्रार्थना म्हणजे धर्मप्रकाश श्रीनिवासरी हायस्कूल, DS हायस्कूल. आणि आजच्या तारखेला जेव्हा मराठी शाळा बंद होत आहे तेव्हा आमच्या शाळेची अशी परिस्थिती आहे की मराठी मीडियमला ऍडमिशन मिळत नाही. एवढं फरक म्हणजे अशा प्रकारची शाळा आहे आमची. आम्हाला आरोग्य दुकाने त्याचा खूप अभिमान आहे. असो, मला इथे गझल म्हणण्याची संधी मिळाली. पण खरं म्हणजे आता कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून 2-3 गोष्टी मी ऐकल्या. मला अशी एक म्हणजे एक छोटंसं एक लिखाण केलं. गद्य लिखाण मी करत नाही विशेष, पण माझ्या CAच्या कारकिर्दीमध्ये मी CAची प्रॅक्टिस विशेष केली नाही. 35 वर्ष मी शिक्षक आहे. फायनल CAच्या मुलांना मी शिकवतो. त्याच्यासाठी मी अख्खा भारतभर फिरत असतो. तर एक छोटासा मला एक कटू अनुभव आला शिकवता ज्याच्यासाठी मी स्वतःला अजूनही अपराधी समजतो. त्याच्यावरती मी एक लेखन केलं. हे लेखन मी 2017 साली केलं, 2007 साली केलं. आणि एका विशिष्ट दिवशी म्हणजे 17 जून हा माझा वाढदिवसाचा दिवस आहे, म्हणजे जन्मदिवस आहे माझा. आणि एक प्रसंग घडला वर्गात असताना 17 जूनलाच घडला. मोठा चूक झाली माझ्याकडून आणि ते झाल्याच्या नंतर त्याला काही इलाज नव्हता. झालेलं झालं होतं, नुसतं माफी मागून वगैरे या गोष्टी काही होण्यासारखं नव्हतं. तर म्हटलं आपण एक चूक लिहून काढूया. तर ते मी छोटंसं लिहिलेलं आहे. वास्तविक गद्य लिखाण माझा विषय नाही आहे, तर जरा तुम्ही समजून घ्या. आणि मला एक वाचायची परवानगी त्यानंतर मी एखादी गझल वेळ असेल तर 2 गझला या जे काही लिहिलंय लिखाण काय मला माहीत नाही आलं. स्फूट म्हणायचं किंवा निबंध म्हणायचं किंवा काय, ठीक आहे, मला सगळे दिसतात. माहीत नाही मी लिहिलंय. त्याचं शीर्षक असं आहे, हॅपी बर्थडे शिवा. सुरुवात करतो. आज माझा वाढदिवस आणि 17 तारखेला लिहिले, 17 जूनला. आज माझा वाढदिवस, पुन्हा मन विषण्ण करणारा पहाटे 5 वाजता हा मेसेज. हॅपी बर्थडे सर. गेली 30 वर्ष न चुकता येणारा काळजातील
जुन्या न भरणाऱ्या जखमांवरची खपली अलवार काढून काळीज आणि डोळे भळाभळा वाहायला लागला. तारीख 17 जून 2003 किंवा 2004 असेल. बँगलोर. यशच अकॅडमी हे माझ्या त्या क्लासचं नाव होतं. नव्यानेच या क्लासबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालेलं. बँगलोरमध्ये माझ्या नावाचा तसा चांगला प्रसार लौकिक आधीच होता. माझ्या विषयासाठी मी बऱ्यापैकी प्रसिद्ध होतो. असो, सोशल मीडियामधून स्टुडंट फॉलोइंग खूप होतं. उन्माद होता, गर्व किंवा माज म्हणा होतं. एक विद्यार्थी बॅच सुरू झाल्यापासून गेले 4-5 दिवस, 7-8 दिवस 10-15 मिनटं उशिरा यायचं. माझ्या लक्षात येत होतं ते बसून वाचतो. शेकडो वेळा हे वाचलंय मी स्वतःच, पण प्रत्येक वेळी ते हे होतो. एक विद्यार्थी बॅच सुरू झाल्यापासून गेले 7-8 दिवस 10-15 मिनटं उशिरा यायचं. माझ्या हे लक्षात येत होतं. आल्यावर नेमूटपणे शेवटच्या बेंचवर कोपऱ्यात बसायचं. किरकोळ बांधा, कुरडे विस्कटलेले केस, गोरा वर्ण, साधे कपडे, मात्र विलक्षण तेज चेहऱ्यावर, घारे भिदक डोळे आणि बहुधा तो कधी झोपत नसावा एवढेला. आज तो पुन्हा उशिरा. वास्तविक नियमितपणे उशीर होतो ते एका विशिष्ट वेळी येण्यामागे नियमितप्रमाणे उशिरा ते एका विशिष्ट वेळी येण्यामागे काहीतरी कारण असावं ही गोष्ट मला कळायला लागली. पण गर्व, माज, अहंकार याने आधीच डोक्यात घुसखोरी केली होती. कित्येक वर्षाच्या सरावाने इंग्रजीवर बऱ्यापैकी प्रभुत्व होतं आणि समोर मला देव मानणारे विद्यार्थी होते. मग काय, सुटलोच. रक्त सळसळत होतं, जी बळबळत होती. शेलक्या शब्दात त्याची खूप निर्भर्सना केली. खूप तास लागला. बापाचे पैसे फुकट घालवायला लाज वाटत नाही. तुझ्यासारखी कधीच CA होऊ शकत नाही. तू उद्यापासून न आलास तर बरं होईल. हा कोर्स तुझ्यासाठी नाही आहे. यासाठी शिस्त आणि पंक्च्युअलिटी महत्त्वाची. वेळेचं महत्त्व ज्याला कळत नाही तो जगायच्या लायकीचा नाही. मेहनत करायला आधी किंवा मग मेहनत करायला आधी शिक, मग CAचा विचार कर. खूप बोललो. तो बेदरलेल्या अवस्थेत उभा कन्नड भाषेत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. वर्ग स्तब्ध. माझा अवतार पाहून काय सांगतो होतं. दरारा काय गरज होती त्याची. असंही विद्यार्थ्यांच्या मनावर माझंच राज्य होतं. म्हणजे इतर शिक्षकांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त मी रागवू शकतो हे मला दाखवायचं होतं का. पण बाण सुटला किंवा सुटले होते. भेद झाला होता. माझ्या अहंकाराने हृदय इतकं विदीर्ण झालं होतं. याची दाढी नव्हती. फार मोठी चूक झाली. तास संपल्यावर तो ऑफिसमध्ये भेटायला आला. बाहेरच घुटमळत होता. मी बोलवलं. एव्हाना मी नॉर्मल झालो होतो. तो समोर उभा, दोन्ही हात पाठीमागे. काहीतरी असं वाटतं. माय सेल्फ ए शिवा. बोलताना जर शब्द, किंचित ओलसर पापड्या. उजवा हात पाठीमागून पुढे आला. गुलाबाचं फूल, लाल फूल. तू पाणी पे जरा म्हणजे कंपोज होशील. त्याच्या डोळ्यासारखंच. हॅपी बर्थडे सर. आय एम सॉरी सर. वाकून नमस्कार.
future. People all say, so I come, sir. Very long way, sir. Walk 40 minutes, sir. I work in cemetery. Cemetery means kabristan. Work in cemetery. Job free, 6:30 o'clock morning, sir. Then walk, sir. Night shift. Free morning, sir. No father, sir. No best father, no, sir. Only mother, sir. आता मात्र मी उद्ध्वस्त झालो आणि काय करू नसतो. ऑल्सो माय टुडे बर्थडे, सर. किंचित स्मित करण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केला. पुन्हा ऑकवर्डकडे मान हलवत ओके सर, सॉरी सर म्हणून तो गेला. मला खूप अपराधी वाटत होतो. त्याची माफी मागावी संपूर्ण वर्गासमोर किंवा त्याच्यासमोर, पण तेवढं धैर्य आणि शक्ती माझ्यात नव्हती. माफी मागायला फार सामर्थ्य लागतं, माझ्याकडे नव्हतं. ते शिवाय पुन्हा कधीच वर्गात आली. ही घटना माझ्या कामसात कायमची जखम करून गेली. आणि ती दर 17 जूनला ठसठसत राहते सकाळी 5 वाजता. हॅपी बर्थडे सर असं वाचलं. हॅपी बर्थडे शिवा. आय एम सॉरी. गोष्टी नाही, आयुष्य अगदी उद्ध्वस्त नाही केली तरी मी त्याच्या तसंच झालं होतं. नेहमी करायला नाही पाहिजे. आता सीए होणं त्याला किती शक्य होतं वगैरे हा दुसरा विषय. कारण सीए व्हायला पाहिजे होते माझी इच्छा आहे, पण ते त्याला शक्य होतं कारण फार कठीण असतं ते. आणि अशा बॅकग्राऊंडमधून येणाऱ्या लोकांसाठी तर फारच कठीण आहे. पण म्हणून ते मला हे करण्याचा अधिकार नव्हता. तर हे 35 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्याकडून एक पाप झालं आणि ते मला एक उघडपणे काही लोकांसमोर, समजणाऱ्या लोकांसमोर मांडायचं होतं म्हणून लिहून ठेवलं होतं. की कधीतरी मी वाचला होतो उघडपणे. 100 वेळा मी स्वतःशी असं एकट्यात वाचलेलं आहे आणि 100 वेळा डोळ्यात पाणी आलं. पण मी थोडं बोलू ॲक्च्युली बेसिकली मी लहान तोंडी मोठा घास घेईन असं नाही म्हणत आहे, पण असं माझ्या मनात जे येते ते मी बोलते प्रामाणिकपणे. मला वाटतं या गोष्टीला 22 ते 20 वर्ष दिसून 30 वर्ष. तर कसं असतं, तुम्ही म्हणताय की मी असा वागलो, मी तसा वागलो, तो समोर आला त्यामुळे मी असा वागलो, कदाचित मी हे नाही करायला पाहिजे होतं. पण कसं असतं, तुम्ही ज्या स्थानावर होता तुम्हाला असं वाटतं की तो काळ तुमच्यासाठी असा होता की तुम्ही एकदम असे टफ आणि अशी तुम्ही ॲप्रोच दिला. पण मला असं वाटतं की काही प्रमाणात ते तुमचं काम आहे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचं चांगलं बघत असाल तर तो तुमचा ॲप्रोच तसा होता, पण मे बी तुम्ही हे एक्सेप्टही करताय की कदाचित तुम्ही हार्श होता. पण काय आहे की मी असं म्हणेन की आज 35 वर्षांना एक अजून चांगली गोष्ट असं झाली की तुम्ही हे लिहून ठेवलं. याचं कारण एक आहे की जेव्हा मी असं वाचलंय आणि अनुभवलंय आणि ऐकलं पण आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या यातना लिहिता तेव्हा अर्ध्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी कोणाशी तरी बोलता. आज ते पहिल्यांदा म्हणतोय की आपल्यासमोर त्यांनी मनमोकळं केलं, त्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ. कारण हे सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. आपल्या मनातल्या भावना 4 लोकांसमोर आपण त्या वाचून दाखवतो ना, ते सोपं नाही, पण हलकं वाटतं. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण माझ्या मते तुम्हाला जे आतून जे ओलावा वाटतोय कदाचित त्याच्यासाठी अजून काही असणार पुढे. तो सीए तुम्हीच म्हणताय की तो सीए नाही करू शकत आहे कारण त्याची परिस्थिती कुटुंबातली अशी नाही आहे. ती एक घटना घडली, घडून गेली, तुम्हाला तुमची चूक ठीक आहे जाणवली, त्यालाही तो ज्या अर्थी तुम्हाला विश करतोय, ज्या अर्थी तुमचा वाढदिवस त्याचा वाढदिवस सारखा आहे, त्याला जर तुमच्याविषयी खरंच असं त्यावेळी वाईट वाटलं असेल, पण त्याला हेही माहिती आहे की तुम्ही तुमच्या
अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही ही कथा वाचा, पण तुमच्या एवढं म्हणजे हृदयाला असं हे होईल असं का का त्याचा कुठेतरी कर्माचा त्यालाही त्याच्या ह्याला त्रास होऊ शकतो, होत असेल. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खूप छान केलं ते वाचलं आणि दर वाढदिवसाला तुम्हाला अजूनही तो मेसेज करतो तो यावा, त्यामुळे कसं तुमची बांधिलकी राहते. तर बस मला एवढंच म्हणायचं होतं की ह्यात तुमची काही चूक नाही आहे, गिल्ट नाही आहे. ती घटना असावी आणि त्या देवाने ती घडून आणि त्याच्यासाठी अजून काहीतरी वेगळं छान पुढे घडलं असेल. तुम्ही जर टचमध्ये असाल तुम्हाला माहिती असेल. तर एवढंच मी सांगते की मन शांत ठेवून तुम्ही ह्या घटनेचा तुम्ही एक पॉझिटिव्हली जर आपण घेतलं की ठीक आहे आपल्याकडे या त्याच्यानंतर तुम्ही कदाचित कोणाला असं बोलला नसतं. तुम्ही चुकताय लोकांना. त्या मुलाचं पुढे काय झालं आणि 35 वर्षाचा काळ कसा. या शिवाला मी गेली कित्येक वर्ष शोधतोय. खूप वेळा बँगलोरला जातो आणि त्याने जे वर्णन केलं होतं त्या लोकेशनला जाण्याचा प्रयत्न करतो की तिथे त्याचं जे सेक्रेटरी होती तिथे जाऊ, पण तिथे तो सापडला नाही. तो आजही सापडला नाही आणि तो स्वतःचं गाव ठिकाणी सांगत नाही, फक्त मेसेज करतो, फोनवर बोलत नाही कधीच. म्हणजे अजूनही त्याच्या मनात कधीच नव्हती, पण आता त्याच्या मनात नेमकं काय ते कळत नाही. पण तो न चुकता सकाळी 5 वाजताचा मला त्याचा मेसेज येतो दर 17 जून. एक करता येईल, तू स्वतःलाच माफ कर. आता आपली चूक झाली, स्वतःलाच माफ कर. चॉईस काय? एक सेकंद. या विषयावर तुम्ही स्वतःला माफ केलं पाहिजे. आमिर खानने एक काय आपण म्हणूया पिक्चर काढलेला आहे, नाही रूबरू रोशनी असं त्याचं नाव आहे सिनेमाचं. अत्यंत सुंदर आहे आमिर खानचं आणि अगदी खून झालेला आहे, आई वडिलांचा खून झालेला आहे, तरी ती मुलगी काही काळानंतर शिकते की मला त्यांना माफ करायला. अशा 3 गोष्टी त्यांनी एकत्र केलेल्या आहेत. कारण दुसऱ्याला माफ करणं आणि स्वतःलाही माफ करणं ही गोष्ट सोपी नाही आहे. ती जर तुम्ही केली तरच तुम्ही गिल्टमधनं बाहेर येऊ शकता, असं आमिर खानने सांगितलेलं आहे. रूबरू रोशनी असं त्याचं नाव आहे. बघतो सिनेमा. कठीण आहे पण प्रयत्न करतो. बरं आता वातावरण थोडंसं थंड झालं आहे, आपण नंतर करूया. एक किती वेळ माझ्या नंतर सुद्धा सादर करणारे बरेच लोक असतील, त्यांची अडचण होते. एक नवीन गझल मी सादर करतो. ग्रुपवर मी टाकली नसावी बोलते. मी गझलेच्या पठडीतला माणूस आहे, त्यामुळे गझलेचा एक असा एक प्रघात आहे की स्वरचित गझल पेश करण्यापूर्वी कुठल्या तरी दुसऱ्या गझलेमधले 2 शेर किंवा 3 शेर आधी पेश करावे आणि नंतर मग आपण त्या मूळ गझलेकडे जावं असं. तर दुसऱ्या एका गझलेचं मी मतला आणि 1-2 शेर पेश करतो आणि मग मुख्य गझलेकडे पेश करतो. मतला म्हणजे मथळा आपण ज्याला म्हणतो, त्याला उर्दूमध्ये मतला म्हणतात. म्हणजे ते शीर्षक असतं, त्यामध्ये या गझलेमध्ये जे व्याकरण असतं त्या गझलेचं त्या म्हटलं असतं. आपण गझलेवर आपण एक परिसंवाद किंवा वर्कशॉप घेणार आहोत, त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर सगळ्यांना गझलेची विशेष माहिती नसते, म्हणून म्हणतो असं की. आणि गझलेमध्ये एका गझलेमध्ये 2 प्रकारच्या गझला असतात. एक प्रकारची गझल अशी असते की त्या एकाच विषयाशी संबंधित ती गझल असते. सगळे 5, 7, 9 जे काही शेर असतील ते एकाच विषयाबद्दल बोलत असतात, एकाच विचाराबद्दल बोलत असतात. त्याला मुसलसल गझल म्हणतात. दुसऱ्या प्रकारची असते गझल, ती गैरमुसलसल गझल असते. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक शेर हा वेगळा विषय हाताळत असतो. तर म्हणजे पहिल्या शेरचा दुसऱ्या शेरशी काही संबंध असतो, दुसऱ्याचा तिसऱ्याशी नसतो. प्रत्येक शेर हा वेगळा विषय, वेगळा विचार असतो. आणि मी जी गझल पेश करणार आहे आता याच्यानंतर ती गैरमुसलसल आहे, त्यामुळे गोंधळ होऊन देऊ नका. वरती तो असं म्हणतो, खाली काहीतरी वेगळंच म्हणतो, असं होता का म्हणजे विषय, विचार, खयाल वेगळे आहेत त्याच्यात. तर
एक मतला आणि 2 शेर दुसऱ्या गझलेचे नंतर मुख्य गझल. हा वार तुझा रे दोस्ता अपमान मैत्रीचा होता. हा वार तुझा रे दोस्ता अपमान मैत्रीचा होता. का पाठीवरती केला अधिकार छातीचा होता. हा जरा म्हटला एक शेर. का उपऱ्यांनी शिकवावी आम्हास भक्ती आणि निष्ठा. का उपऱ्यांनी शिकवावी आम्हास भक्ती आणि निष्ठा. नरवीर बाजीला आठवा तो याच मातीचा होता. पुढचा शेर. पण त्याचा विषय वेगळा असणार आहे. सांडले अधर्मी रक्त ज्या भूमीवरी भूवरी कुरुक्षेत्राच्या काटाही उगवत नाही तो शाप नियतीचा होता. हे झालं एक मधला 2 शेर झाले एका गझलेचे. आता मी मुख्य गझल सादर करतो. ती थोडी हलकी फुलकी आहे, वातावरण थोडंसं जड झालेलं आहे. गझलेमध्ये गझल ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, घ्यायची म्हणजे ऐकणार आहे तर त्याच्यात मजा येते की गझलेमध्ये रदीफ आणि काफिया या गोष्टी असतात. रदीफ म्हणजे त्याला मराठीत अंतयमक म्हणतात. म्हणजे तो असा शब्द किंवा शब्द समूह असतो की तो प्रत्येक शेरमध्ये रिपीट होत जातो तसाच्या तसा. आणि तो नेहमी दुसऱ्या ओळीच्या शेवटी असतो. दुसऱ्या ओळीच्या शेवटी म्हणजे त्याला शेवटचे 1 शब्द 2 शब्द 3 किती शब्द समूह किंवा एखादा शब्द किंवा एखादा अक्षर सुद्धा असू शकतो. त्याला रदीफ म्हणतात. आणि काफिया हा त्याच्या आधीचा शब्द असतो. तो काफिया त्याला यमक म्हणतात. अंतयमक वेगळं आणि यमक वेगळं. तो काफिया म्हणजे त्याचं ते त्याची लगावली आहे ती बदलत नाही, पण ते शब्द बदलू शकतात. म्हणजे ठरलं घरलं पडलं वगैरे असायला काफिया म्हणतात. म्हणजे आता लक्षात येईल की याच्यात रदीफ कुठला आहे आणि काफिया कुठला आहे. मी गझल पेश करतो आता. करी हात मी तुझा घेतला चर्चा झाली. करी हात मी तुझा घेतला चर्चा झाली. मुखी लालिमा तुझ्या पाहता चर्चा झाली. याच्यामध्ये चर्चा झाली हा जो शेवटी 2 शब्द आहेत याला रदीफ म्हणतात. त्याच्या अलीकडचे शब्द सगळे काफी आहेत किंवा कवाफी म्हणतात. करी हात मी तुझा घेतला चर्चा झाली. मुखी लालिमा तुझ्या पाहता चर्चा झाली. तो जो गझलेच्या शेरमध्ये जे वर्णन केलं असतं फक्त त्या वर्णनावर जाऊ नका. गझल खूप डीप असते. त्याचे बरेच शेकडो अर्थ निघू शकतात. जसं सुरेश भटांचा एकच शेर सांगतो की तो जो शेर आहे तो कित्येक प्रकारच्या प्रसंगांना चपखल बसतो. त्याचं ते वर्णन अगदी 2 ओळीत त्यांनी केलेलं आहे. असे कित्येक शेर आहेत त्यांचे सगळेच जवळजवळ आहे. त्यातला एक शेर. अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही. हे गझल श्रेष्ठी आपले भट सरांचा शब्द आहे शेर. अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही. अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही. आता ऐकायला साधा काय कुठली कोणतं मारते कोण नाही मरणार नाही असं वाटतं. तसं नाही आहे. त्याच्या मागे बरेच अर्थ असू शकतात. वेगवेगळ्या प्रसंगाला हा शेर लागू पडू शकतो. तर जेव्हा शेर ऐकले जातात गझल ऐकली जाते त्या शेरचा असा विचार करायचा की कुठे कुठे म्हणजे अचानक ते कळतंच आपल्याला की हा नुसतं प्रसंगाचं किंवा एका व्यक्तीचं वर्णन नाही आहे. याच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टींचा सारांश आहे आणि बऱ्याच गोष्टींना हे ॲप्लिकेबल आहे. बस तर करी हात मी तुझा घेतला चर्चा झाली. मुखी लालिमा तुझ्या पाहता चर्चा झाली. पुढचा शेर. किती मद्यपी सदा लोळती नाल्यांमधून. किती मद्यपी सदा लोळती नाल्यांमधून. अडखळलो मी कुठे जरासा चर्चा झाली. पुढचा शेर. फुले चुंबिती अनेक भुंगे तुम्हाला दिसले. फुले चुंबिती अनेक भुंगे तुम्हाला दिसले. सहज तिला मी काल पाहता चर्चा. पुढे. हरल्याचे माझं दुःख सांगतो कधीच नव्हते.
हरल्याचे मज दुःख सांगतो कधीच नव्हते, दुःख अंतरी हरल्याची का चर्चा. परत हरल्याचे मज दुःख सांगतो कधीच नव्हते, दुःख अंतरी हरल्याची का चर्चा. कर्ज घेतले अटीवरी गोपनीयतेच्या. गोपनीयता गुप्तता की मी घेतोय पैसे करून पण सांगू नको कोणा. कर्ज घेतले अटीवरी गोपनीयतेच्या, जगास कळले क्षणांत दोस्ता चर्चा. चर्चा झाली काफी आहे. रदीफ रदीफ. पुढचा शेर वधू पित्यासाठी. दिले काढून आपुल्या हस्ते काळीज त्याने. वधू पित्याने आपण कन्यादान वधू पिता जेव्हा करतो, दिले काढून आपुल्या हस्ते काळीज त्याने, कसे जगावे त्याने आता चर्चा. पुढचा शेर हा बघा. या शेरचा नंतर विचार करायचा अवकाश कधीतरी, कारण या शेरला खूप दाद मिळते. अश्रू घेतले उदार दुःखे उधार सारी. अश्रू घेतले उधार दुःखे उधार सारी, रडण्याची ही हौस कशाला चर्चा. आणि फार मोठ्या त्यामुळे एका काय म्हणतो कंपॅशनेट आहे, त्याला इतरांच्या दुःखांबद्दल पॅशन आहे किंवा इतरांच्या दुःखाबद्दल कंपॅशन आहे. त्याच्यासाठी हा शेर आहे त्या अशा प्रकारच्या माणसासाठी की अश्रू घेतले उधार दुःखे उधार सारी. त्याला स्वतःचं काही दुःख नाही पण उधारीने सगळं दुःख घेतोय. अश्रू घेतले उधार दुःखे उधार सारी, दुसऱ्यांची दुःख. अश्रू घेतले उधार दुःखे उधार सारी, रडण्याची ही हंस कशाला चर्चा. काय पडल्या नाही सगळ्यांच्या जगाच्या, का दुःखी होतो जगाचं. पुढचा शेर. अपमानाची सवय मला ती फार पुराणी. अपमानाची सवय मला ती फार पुराणी, भ्यालो सन्मानाने जेव्हा चर्चा. अपमानाची सवय मला ती फार पुराणी, भ्यालो सन्मानाने जेव्हा चर्चा. आता तसाच पुढचा शेर याच्यावर विचार करा सावकाश. हलका चटका विडीचा सुद्धा असह्य त्याला. हलका चटका विडीचा सुद्धा असह्य त्याला. हलका चटका विडीचा सुद्धा असह्य त्याला, सरणावरती शांत कसा हा चर्चा. सरळ चिता चिता. ज्या माणसाला विडीचा सुद्धा चटका सहन होत नसेल तर सरणावर शांतपणे सुरू त्याची चर्चा. तर ही होती पहिली गजल. अजून वेळ आहे का? करू काढतील मॅडम स्मिता काही काढतील एकच जास्त त्रास देत नाही. आता ही गजल नाही, ही कविता मी कधी कविताही करतो आणि ही सुद्धा तशी नवीनच असावी पाठवले की नको ते ग्रुपवर टाकले गेले. पण हे एका लावण्यवतीचं वर्णन आहे कवितेत केलेलं, तिच्या सौंदर्याचं वगैरे. ते मला कितपत जमलं माहीत नाही, तुम्हीच सांगा. कविता आहे, गझल नाही. कारण गझलेचे नियम असतात ते यामध्ये पूर्ण झालेले नाही, त्यामुळे गझल नाही. दिल खुलास तू स्मित फेकता सहस्त्र हृदय कळवळली. दिल खुलास तू स्मित फेकता सहस्त्र हृदय कळवळली, विदीर्ण झाली क्षणात झाली नजर तुझी जेव्हा वळली. दिल खुलास तू स्मित फेकता सहस्त्र हृदय कळवळली, विदीर्ण झाली क्षणात झाली नजर तुझी जेव्हा वळली. साळ सुदशी करती सलगी बटा गोरट्या गालांशी. साळ सुदशी करती सलगी बटा गोरट्या गालांशी, असीम असूया मनी जागवी तनुद्वेषे माझी जळली. चाफेकडे सम तुझी नासिका नेत्र गूढसे लोह जसे. चाफेकडे सम तुझी नासिका नेत्र गूढसे लोह जसे, केश हरवती दंभ ढगांचा सृष्टीच सारी गाजली. सहज मिसळली सांध्य लालिमा गोऱ्या तव मुख चंद्रात. सहज मिसळली सांध्य लालिमा गोऱ्या तव मुख चंद्रात, कुणी कळेना ओठांवरती गुलाब सुमने चुरबळली.
शब्द फेक अलवार सौम्यशी अदा लागवी नशाभरी शब्द फेक अलवार सौम्यशी अदा लागवी नशाभरी व्याख्या माधुर्याची वाणी मधात साखर पुरवते खळी दे खळी गालांवरची वाढवी धडधड हृदयाची खळी दे खळी गालांवरची वाढवी धडधड हृदयाची मंद गुंद श्वासातून तुझिया उपी अत्तरी दळवळ पाहून तुझला खचित ईश्वरा चूक तया स्वतःची गळली पाहून तुझला खचित ईश्वरा चूक स्वतःची गळली अधिक सुंदर काय घडावे आस दयाची मावणी. धन्यवाद. एका वेगळ्या विश्वातून एक दुसऱ्या विश्वात आम्हाला नेलं. इमोशनल मधून एकदम रोमॅन्टिक आणि चांगलं सादरीकरण. हे तुम्ही स्वतः हे केलेले गझल की कसं म्हणजे स्वतःच्या घरात तुमच्याच गझल प्रश्नच नाही तर मी म्हटलं असं. पण तुमचा अभ्यास म्हणजे आवड आहे. आवड कॉलेजमध्ये असताना कोणीतरी सांगितलं गझल करतात मला येत नव्हतं. ओके. पुस्तकं घेतली त्याचे नियम समजावून घेतले कशाला गझल म्हणतात आणि कशाला कविता गझल असते ती कविता कशी असते ते आम्हाला प्रत्येक रचना गझल असू शकत नाही नियम कळत नाही. तुम्ही समजावलं ना दोन गोष्टी. म्हणून तर त्याचं आपल्याला हे वर्कशॉप ठेवलं. बरोबर. काफिया आणि बऱ्याच गोष्टी. थोडं प्रश्नावलीकडे जाऊया. गिरीश यांचं पूर्ण नाव काय? टोपण नाव गिरीश आहे. शंकर केशव कानेटकर आणि गोविंदाग्रज बरोबर. तुकडोजी महाराज, माणिक बंडोजी ब्रह्मभट. तसंच संत तुकाराम बोलोबा आंबिले. बरोबर. दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे आणि पी सावळाराम पाटील, निवृत्ती रावजी पाटे आणि गदी. तिथं सगळ्यांनाच माहिती आहे ना. की कुठल्या तरी नाटकामध्ये सावळ्या ही भूमिका होती आणि ते सावळारामांच्या ते मित्राने सांगितलं की हे नाव तुला शोभेल, तेच नाव त्यांना ती भूमिका आवडायची म्हणून त्याने ते निवृत्ती नावाचे सावळाराम हे नाव घेतलं कारण त्यांना ती नाटकातली भूमिका सावळ्या ही आवडायची असं त्याच्यामागे आहे. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक आणि अमर शेख मेहबूब पठाण आणि नाथ माधव द्वारकानाथ माधवराव पिटके आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. वसंत बापट यांचं पूर्ण नाव विश्वनाथ बापट. बरोबर. विश्वनाथ वामन बापट. बरोबर. वसंत सबनीस, रघुनाथ दामोदर सबनीस. ठीक आहे. आजची परीक्षा संपली. घड्याळ्याकडे आता काटे चालले. सगळ्यांनाच घरी वेळेत जायचंय. वेळे म्हणून आपल्याला वाटलं लवकर कार्यक्रम होईल किंवा आधी स्वहस्ताई म्हणत होतो की अरे वेळ. पण खरंच काही ॲडिशनल गोष्टी पुढे नीलाताई म्हणा किंवा विचारे साहेबांनी जी त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा अनुभव त्यांनी आपल्याकडे शेअर केला आहे आणि त्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच त्यांनी विचार केला आहे आपणही करायला पाहिजे. तर असे काही ॲडिशनल आले त्यामुळे खूप मजा आली. वसंत शेट्टे आहे. तर आता मी वसंत शेट्टे साहेबांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सांगता करायची ना.
डिजिटली सगळ्यांचं संग्रहित करून म्हणजे कुठेही जाऊन कितीतरी वर्षांनी सुद्धा आपण आपलं हे बघू शकतो. मी नंतर बोलून सांगत आहे. हो चालेल. कसं शिकते टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. आणि मी या ठिकाणी मंचावरची रजा घेण्या अगोदर सर्व सभासदांचं आभार मानते की जे काही ठरवलं गेलं, कारण मी माझा विचार मांडलेला ते पाटील सर पण म्हणाले ठीक आहे हा विचार मी तुम्ही त्या पुढे सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी पटापट नावं पण दिली, सगळे आता आज पण खूप म्हणजे मला तरी मला समाधान वाटतंय की जे काही ठरवलेलं ते आपण सादर करू शकलो. त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही मला नेहमी सांभाळून घेता, आजही सांभाळून घेतलं आणि पुढे घ्या ही आशा आहेच. तर हे सांगून मी शेट्टी साहेबांना आपल्या कार्यक्रमाची सांगता करायला सांगतो. उपस्थिती जरी कमी दिसली असली तरी आपण जर विचार केला 21 मध्ये 19 लोक आले म्हणजे आपण 92% यशस्वी झालेलो आहोत. तर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करूया की आपण 92% यशस्वी झालेलो आहोत. ही एवढी माणसं बघतात. आणि जेव्हा जेव्हा पाटील सरांनी सांगितलं की आपण आपल्या सभासदांचा कार्यक्रम करावा, तेव्हा माझ्या मनात आलं बहुधा हे आपल्या प्रश्नावलीत असतं ना मोकळ्या जागा भरा, तसा कार्यक्रम बहुधा पाटील सरांनी आपला थोपवलेला दिसतो असं मला वाटलं. पण प्रत्यक्षात जेव्हा हा कार्यक्रम ऐकला किंवा तर आपल्या सर्वांचं सादरीकरण हे खूप व्यावसायिक होतं. म्हणजे कुठेही असं जाणवलं नाही की हे प्रथमच होतो आहे, म्हणजे थोडा गुजरेपणा असतो, तर असं कुठल्याही ह्याला आपल्याला जाणवलं नाही. त्यामुळे की ह्या फिलिंग द ब्लँक्स हे आपल्या ज्यांनी सादर केलं त्यांना 10 पैकी 11 मार्क द्यायला हरकत. आता स्मिताने याच्यासाठी खूप श्रम घेतले. तर ही एक आपली सुंदर मैफिल म्हणूया आपण याला, कार्यक्रम म्हणण्यापेक्षा ही आयोजित केल्याबद्दल तुझे आभार. आणि याच्यात भाग घेऊन आपल्या सभासदांनी रंगवली याबद्दल यांचं पण अभिनंदन. तर आणि उपस्थित राहिलेल्या सर्वांचे अभिनंदन. आणि अशीच एक फिलिंग द ब्लँक्स 6 महिन्यात व्हावी आणि त्याची तुम्ही आत्तापासूनच तयारी केली तर आणखीन एक आपला असा छानसा कार्यक्रम परत होईल. सर्वांचं अभिनंदन परत. चान्स दिल्याबद्दल पण आभार. मी एक आनंदाची बातमी सांगते. मी आता दुसऱ्यांदा पणजी झाली आहे. 10 तारखेला आत्ताच्या डिसेंबरच्या माझ्या नातवाला दुसरा मुलगा झाला. तर ते कॅनडात आहेत त्यामुळे तिकडची ते इंग्लिश नावात, कारण बायको त्याची फिलिपिन्समध्ये आहे, त्यामुळे इथन किंवा इबन जेम्स असं नाव त्याचं ते. म्हणून मला सगळ्यांचं तोंड बोलू सगळ्या ज्येष्ठ आता सगळ्यांना त्यांचं झालं की आपल्याला आपलं वय सांगितलं आई त्यांना आपके पंजी का दिखने का राज क्या है? आपके पंजी न दिखने का राज क्या है? ठीक आहे, मनोज आपल्याला थोडं त्याचे मनोगत सांगतोय अंधेरी वाचन प्रकारे आयुष्यात. नमस्कार, मी मनोज पाध्ये.
अंधेरी वाचन कट्ट्याचा संबंध आधी स्मितामुळे झाला. पहिल्याच अंधेरी वाचन कट्ट्याच्या कार्यक्रमासाठी प्रदीप पाटलांना ओळखत नव्हतं असं नाही. माझी आई पाटलांच्या अक्षरयात्रा ज्या भवनपालाच्या जवळ त्यांचं छोटंसं लायब्ररी होती, त्याच्यात जायची आणि पुस्तकं बदलून यायची. नंतर मग मध्येच ती लायब्ररी आईने सांगितलं बंद झाली. मग पाटलांना भेटायचं आहे, काय झालं, लायब्ररी परत कधी चालू होणार अशी तिला होतं. आणि मग स्मिताने सांगितलं की पाटलांनी एक नवीन उपक्रम चालू करत आहेत, लायब्ररी सध्या बंद आहे पण पाटील एक नवीन उपक्रम चालू करतात, आपण त्याला जाऊन बघूया. तर पहिल्याच दिवशी उपक्रमाच्या पहिल्या भागाला आम्ही एका फ्लॅटमध्ये आमच्या विरादेसाई रोड जवळच्या फ्लॅटमध्ये उपस्थित होतो. आणि तेव्हाच मी पाटलांना म्हटलं आता इथे 20-25 जण आहेत, आपण जरूर याला मोठं वाढवूया. आणि मी पाटलाने हे पण सजेस्ट केलं की मी थोडा टेक्निकल माणूस आहे, मला असं वाटलं की जर जमलं तर याचं मी व्हिडिओ शूटिंग करून आपल्याकडे जपून ठेवेन की पुढे पण या लोकांना पुन्हा ते बघता येईल. कारण काही लेखक वगैरे आपल्याकडे येतात, त्यांचं अभिवाचन करतात, पण ते त्या वेळेपुरतं असतं आणि पुन्हा ते कोणाला न आलेल्या लोकांना ते बघता येत नाही किंवा त्याचा स्वाद घेता येत नाही. तर मी ह्याच्यामध्ये ते पाटलांना सांगितलं की मी टेक्निकल माणूस म्हणून याच्यात भाग घ्यायचा आहे. मला मी काय पैशाची अपेक्षा नाही, पण मला हे पुन्हा लोकांना बघता येईल याची. काही ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही कारण नाही, तब्येतीचं असेल, लांब राहायला गेल्याचं असेल, त्यांना नाही बघता येत किंवा उपस्थित नाही राहत आहेत, कारणं असतात, त्यांना हा उपक्रम परत बघता यावा, त्याचा स्वाद घेता यावा यासाठी मी प्रयत्न करतो. आणि मी तेव्हापासून शक्यतो आज मला नाही वाटत आहे की भाग मी दवडला असेल, मी दरवेळेला उपस्थित असतो. फक्त काही भाग लेखकाच्या अनुमतीशिवाय आपल्याला ते प्रसारित नाही करता येत, ते सोडून बाकी सर्व मी प्रसारित केलेले आहेत. हा पण आपल्याला यूट्यूबवर बघतोय. मुख्य म्हणजे याच्यात ज्या पणज्या आहेत त्यांच्या नातवंडांना किंवा त्यांच्या पतवंडांना ते बघता येईल यूट्यूबवर राहिल्यामुळे. हा मला असं वाटत होतं की आपल्या पण वडील आजोबांचं बघता यावं, पण ते त्यावेळेला टेक्नॉलॉजी तेवढी नव्हती, आता आहे. त्याचा जरूर उपयोग करून घ्यावा आणि मी तो उपयोग करून घेतोय. या पुढे या. आमचं पुरंदर संमेलनात ह्याला बोलवलेलं आहे. पुढच्या खास आमच्याकडचा पाहुण्या तेव्हा मी फोटो व्हिडिओ शूटिंग सगळं आणि ते परदेशातल्या अमेरिकेतल्या लोकांना दाखवायचे, प्रोजेक्टरवर पण दाखवायचे. सगळ्यांनी अरेंज केलंय. सगळं एवढं घेऊन येणारे नाटक, छोटी नाटकं असतील, गाणी असतील, सगळं त्यांनी कबूल केलं आहे ना, काही मी सोडणार नाही. ब्राह्मण सेवा मंडळ येते, भवानी शंकर तिकडे येणार मोठी गोष्ट आहे. मला काही विचार करू नका, जे सांगणार ते मी करेन. धन्यवाद. ठीक. कार्यक्रम संपल्याचं जाहीर. धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून, मी त्याच्यात पण लिहिलंय सगळ्यांनी मिळून करायचंय. बाजूच्या वर्गामध्ये चहा आणि कॉफी अरेंज करायची.